गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथानंत या राघवाचा श्रीराम सुखा सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता श्रीराम सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ साधना विचार अभ्यास वर्गाच्या आजच्या सत्रामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. पुढच्या रविवारी म्हणजे आपण आपल्या वर्गाचा सांगता वर्ग घेणार आहोत. त्यामुळे आजच्या सत्रालाच आपण उर्वरित सर्व अभ्यासक्रम संपवणार आहोत. मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं सद्गुरूंची सेवा कशी करायची, अनुभवाचं स्वरूप काय आणि शिष्याची जबाबदारी काय हे आपण पाहिलं. जबाबदारीचा परमार्थ काय असतो हे आपण पाहिलं मागच्या सत्रामध्ये. शिष्याची काही कर्तव्य, अपरोक्ष ज्ञान, बुद्धीचे काम व तिच्या मर्यादा, जीवनमुक्त व जीवनमुक्ताची जगाकडे बघण्याची दृष्टी, असा उर्वरित सगळा भाग आपण आज पाहणार आहोत. त्यामुळे आज आपण प्रश्नोत्तरासाठीची 15 मिनिटं सुद्धा आपण आपल्या आचार्य बोलतील. प्रश्नोत्तर आपण घेणार नाही आहोत. प्रश्नोत्तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे मी अधिक उशीर न करता आपल्या आचार्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या विवेचनाला सुरुवात करावी. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. सदाशिवसमारंभां शंकराचार्य मध्यमां अस्मद् आचार्य पर्यन्तां वंदे गुरुपरंपरां. मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरो श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे गडे जय त्या श्री कृष्णे वंदू तया ते. जय जय रघुवीर समर्थ. प्रभू रामचंद्राच्या चरणी वंदन करते, हनुमंताला वंदन करते, समर्थांना वंदन करते, श्री गुरूंना वंदन करते. माझ्या बरोबर जे दोघी जणी आचार्य म्हणून काम करणारे आहेत त्यांच्याही चरणी वंदन करते. सर्व श्रोत्यांना सप्रेम अभिवादन करते आणि आजचं जे काही चिंतन आहे ते चिंतन या ठिकाणी मी व्यक्त करते. साधना विचार परमार्थ विज्ञान जो परमपूज्य डॉक्टर रागांचा ग्रंथ आहे त्याच्यावरती आपण बरेच दिवस झाले अभ्यास वर्ग आपला चालू आहे आणि त्याच अभ्यास वर्गामध्ये आजचा आपला जो आहे तो समारोपाचा दिवस म्हणा किंवा जो आहे की शेवटचा जो आपलं चिंतन आहे ते चिंतन या ठिकाणी प्रगट करणार आहोत.
यानंतर आपला पुन्हा समारोपाचा कार्यक्रम, नंतर पुन्हा त्याच ग्रंथाचं पुन्हा श्रवण होणारच आहे. उद्देश इतकाच आहे की परमार्थामध्ये पुन्हा पुन्हा ऐकणं हा दोष नाहीये, तर तो आपल्याला प्रापंचिकांना आवश्यक आहे, यासाठी ते आहे. अर्थात असो, आतापर्यंत हे जे प्रकरण होतं त्याचं नावच मुळात सद्गुरू हेच होतं. आणि त्यामुळे गुरु म्हणजे काय, सद्गुरू म्हणजे काय, त्याच्यामध्ये असणारा फरक, गुरूंची कृपा होते म्हणजे काय, कोणत्या प्रकाराने कृपा होते, कृपेसाठी काय काय आवश्यक आहे, पहिल्यांदी हा सगळा जो ज्याला आपण म्हणतो की परमार्थामधले जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत किंवा जे अत्यंत आवश्यक आहेत, कर्म म्हणजे काय, उपासना म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, या टप्प्याने शास्त्रानुसार आपण काही श्रवण केले. आणि आता जिथून ज्यांच्या कृपेने हा परमार्थाचा प्रवास सुरू होतो, मला म्यूट केले गेले बहुतेक चुकून, सॉरी. आवाज येतोय आता? हो, येतोय. सद्गुरूंच्या कृपेने मुळामध्ये परमार्थाचा प्रवास सुरू होतो. आणि मग हळूहळू शिष्य जो आहे तो साधना करत 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 तो मग त्याचा जो अधिकार वाढवतो, आणि अधिकार वाढवल्यानंतर मग परोक्ष ज्ञान, परोक्ष ज्ञानानंतर अपरोक्ष जे आहे त्या अपरोक्षामध्ये तो हळूहळू प्रविष्ट होतो. आणि जसा तो प्रविष्ट होत जातो तसा त्याचा अहम पूर्ण लयाला जातो. आणि मग अहम पूर्ण लयाला झाल्यानंतर आता तो जो शिष्य आहे त्याच्यासाठी सोहम साधना आहे, आणि सोहम साधनेचा शेवटचा टप्पा आहे की अहम निघूनच जातो आणि फक्त 6 शिल्लक राहतो. म्हणजे ईश्वर स्वरूप सद्गुरूच त्याच्या आयुष्यामध्ये शिल्लक राहतात. आणि म्हणून श्री गुरूंच्या चरणापासून सुरू झालेला प्रवास हा श्री गुरूंच्या चरणाशीच तो शिष्य पूर्ण काय होतो, तर तो पूर्णपणे लयाला जातो. त्याचा काही अहम शिल्लकच राहत नाही. कारण आता तो जणू काही कळसूत्री भावली आहे, आणि त्याला खेळवणारे कोण आहेत, तर ते ईश्वर स्वरूप त्याचे सद्गुरू आहेत. ही अनुभूती त्या शिष्याला येते. म्हणून शेवटचा टप्पा जो आहे ती कृपा अखंड आहेच. जसं म्हटलं जातं की सूर्य उगवल्यानंतर सगळीकडे प्रकाश आहेच, तशी ती कृपा सगळ्यांवरतीच आहे. पण आपण किती खिडक्या उघडायच्या ते पुन्हा आपल्यावरती आहे. आपण जितक्या आपल्या अविद्येच्या अज्ञानाच्या खिडक्या उघडू तितका त्यांचा ज्ञानाचा प्रकाश आपल्या अंतरंगामध्ये येणार आहे. हा सगळा विचार आपण पाहिलाय. आणि म्हणून पुन्हा हे जे प्रकरण आहे ते श्री गुरु सद्गुरू असंच आहे. याच्यामध्ये पुन्हा शिष्याचा विचार आहे बरं का, आणि त्या विचारापासून आपल्याला पुढे जायचंय. आणि मग त्यांचा पुन्हा असलेला बोध, आणि मग त्यानंतर जीवनमुक्ताची जी काही लक्षणं आहेत ती सगळी आपल्या समोर ठेवलेली आहेत. थोडक्यात काय की आपल्या समोर परमपूज्य काकांनी या ग्रंथातून हिमालयाची उंची समोर ठेवलेली आहे. ते स्वतःच म्हणतात, लक्षात घ्या, हिमालय माझ्यासाठी छोटा होणार नाही. हिमालय जर लहान झाला तर हिमालय हा हिमालय राहणार नाही. आणि जर मला हिमालय चढायचा असेल तर मला माझी क्षमता वाढवली पाहिजे. आणि मला माझी क्षमता वाढवणे म्हणजेच मी माझी साधना वाढवणे होय. आता ही कोणती साधना आहे, तर ही जी साधना आहे त्या साधनेच्या संदर्भामध्ये ते परिपूर्णपणे आपल्याला मार्गदर्शन करतायत. आणि ते मार्गदर्शन जे आहे ते आपण आज थोडक्या प्रमाणामध्ये बघणार आहोत. कारण इथे या ठिकाणी पुन्हा शिष्य दिले. आता या ठिकाणी शिष्य आणि श्री गुरु पुन्हा 2 शब्द येतात. शिष्य कोणाला म्हटलेला आहे, ज्याला अपूर्णत्वाची जाणीव आहे तो शिष्य आहे. ज्याला पूर्णत्वाची जाणीव आहे, काही आता मिळवणं राहिलेलंच नाहीये, काही मिळवणं नाही, काही नाही, जीवनाची कृतार्थता जी आहे ती पदरी पडलेली आहे. अखंड वृत्ती जी आहे ती आत्माकार आहे, वृत्ती आत्माकार आहे. त्यामुळे जगाकडे बघण्याची जी दृष्टी आहे ती भक्तीच्या दृष्टीने बघितलं तर अन्वय दृष्टी आहे, आणि ज्ञानाच्या दृष्टीने बघितलं तर व्यतिरेक दृष्टी आहे. आणि त्यामुळे तत्वदर्शन हे अखंड त्यांना आहे. आणि असे ते परिपूर्ण असणारे ते सद्गुरू आहेत. आणि मग शिष्य कोण आहे, समर्थ त्या ठिकाणी स्वतः समर्थांचं वचनच त्या ठिकाणी वापरलंय. आणि मग शिष्याचं मुख्य लक्षण दिलंय ते म्हणजे सद्गुरू वचनी विश्वासपूर्ण, सद्गुरू वचनी विश्वासपूर्ण, अनन्य भावे शरण या नाव शिष्य. अतिशय महत्वाचं आहे बरं का. बरेच वेळेला आपल्याला वाटतं की आम्ही शिष्य आहोत, आम्ही एखादी उपासना करतो, आमचं उपास्य दैवत आहे, आम्ही रामाचे भक्त आहोत. पण रामाचे भक्त आहोत आणि रामाचे जर सद्गुणच नसतील तर रामाची उपासना योग्य तऱ्हेने झालेली आहे का?
आणि म्हणून सद्गुरूंनी जो बोध केलेला आहे त्यावरती परिपूर्णपणे विश्वास असणे असं सांगितलं. आणि म्हणून सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण, त्यांनी जे सांगितलेलं आहे, मग त्यांनी सांगितलेली साधना सांगितलेली असू दे, त्यांनी जो बोध केलेला आहे त्याच्यावरती परिपूर्णपणे विश्वास, अजिबात म्हणजे शंकाही नाही की हे असं असेल का, हे असं काही आहे का, अशा कोणत्याही प्रकारची शंकाच नाही. असा जर भाव आपला दृढ असेल की ज्यामध्ये कोणत्याही निसंशयपणाने आपण त्यांना शरण गेलो असू, तर पहिलं लक्षण सांगितलेले समर्थ म्हणतात. दुसरे म्हटले अनन्य भावे शरण. शब्द किती सुरेख आहे बघा. अनन्य आपण अत्यंत सहज वापरतो हा शब्द, पण न अन्य हा इति अनन्य हा. न अन्य म्हणजे त्याच्यापासून दुसरं कोणतंही दैवतच नाही. आता या जीवाचा उद्धार करता, या जीवाचं हित करता एका सद्गुरूंशिवाय दुसरं कोणीही नाही, असा भाव अंतःकरणामध्ये धारण करणं याला अनन्य भाव म्हटलेलं आहे. न अन्य हा इति अनन्य हा. आता मला दुसरा कोणीही नाही, एवढा जेव्हा आपला भाव नक्की होईल तेव्हा तो अनन्य आहे. आणि असे आपण शरण आहोत का? आणि शरण असणे म्हणजे केवळ शरीराने शरण जाणे का? शरीर वाकणे म्हणजे शरणागत आहे का? तर नाही. शरणागतीमध्ये सर्वस्व जे आहे ते सर्वस्व म्हणजे मुळामध्ये मन, बुद्धी आणि अहम हे सगळं देऊन टाकणं आहे. ममत्व देणं आहे, कर्तृत्व देणं हे सर्वस्व जेव्हा आपण देऊ तेव्हा ते काय आहे, तर ती खरंच अनन्य भावे शरणागती आहे. आणि अशी शरणागती असणं हे सत्शिष्याचं लक्षण आहे. आणि अशा सत्शिष्याला जेव्हा सद्गुरू बोध करतात त्या बोधाचं आता इथे वर्णन आहे बघा. आता इथे म्हणजे श्री गुरु बोध करतात आणि तो जो उपदेश करतात त्या उपदेशाला तिथे शास्त्रीय नावच परमपूज्य काकांनी वापरले. असं म्हणतात ते काय आहेत, तर ते अन्यादेश, अन्य आदेश, आदेश म्हणजे आज्ञा. अन्य स्वतःहून जो दुसरा आहे त्याला श्री गुरु काय करतायत, तर आदेश करतायत. पण तो कसा आहे, जो अत्यंत कसा आहे, मुमुक्षु आहे, जिज्ञासू आहे, ज्याला स्वतःला जाणून घेण्याची इच्छा आहे, जो अत्यंत तळमळीने ईश्वर दर्शनासाठी कसा आहे तर व्याकुळ झालेला आहे, अशा त्याला ते काय करतात, तर ते काय करतील, तर ते आपलं म्हणतात किंवा त्याला काय करतात, तर ते उपदेश करतात. मग त्यांनी जो केलेला उपदेश आहे तो अंतरंगामध्ये रुजवून घेणं, त्यानुसार आपण काय करणं, तर त्यानुसार आपण आपल्या आचरणाची घडी बसवून घेणं हे शिष्याचं कर्तव्य आहे. आणि मग त्यांचा बोध, त्या बोधाच्या संदर्भामध्ये समर्थ दासबोधामध्ये आपल्याला म्हणतात महावाक्याचे विवरण हेची ज्ञानाचे मुख्य लक्षण. जे ज्ञान सद्गुरू आपल्याला देणार आहेत किंवा देतात त्याचं स्वरूप एका वाक्यामध्ये सांगून टाकलं. किंबहुना वेदांताचं सार कमीत कमी शब्दामध्येच आहे, ब्रह्मसत्यम जगत मिथ्या जीव ब्रह्मैव नापराहा, बाकी दुसरं काही नाहीच आहे. असं जर असेल तर याही ठिकाणी संपूर्ण अध्यात्माचं सार जे आहे ते त्या ठिकाणी सांगितलंय की महावाक्याचे विवरण. ज्ञान कशाला म्हटलेलं आहे, महावाक्याचं विवरण आहे. मग महावाक्य जे आहे ते पाठ करायचं आहे का? 4 महावाक्य आहेत आपल्याकडे म्हटलेले. समर्थांनी दासबोधामध्येच म्हटले परमार्थी पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण, महावाक्य विवरण करिता सुटे. हे वाक्य जेव्हा परमपूज्य काकांच्या मुखातून आपण ऐकतो तेव्हा वैशिष्ट्य आहे बरं का. काका नेहमी म्हणतात, आपण जोरात म्हणतो प्रपंची पाहिजे सुवर्ण, कारण प्रपंचामध्ये सुवर्ण वैभव आपल्याला हवंच आहे. पण परमार्थी पंचीकरण आवाज जरा खाली जातो. कारण पंचीकरण म्हणजे काय, शास्त्र म्हणजे काय, विश्वाची निर्मिती कशी झाली, पंचमहाभूत कशी झाली, ते एकमेकांमध्ये कशी मिसळली, ती मिसळण्याची क्रिया कोणी केली, मग ती त्रिगुणात्मिका शक्ती कोणती आहे, हा सगळा विचारांचा प्रांत आहे. आवाज हळूहळू थोडा काय होतो तर खाली होतो. आणि मग महावाक्य विवरणाच्या वेळेला आवाज इतका खाली जातो कारण महावाक्य विवरण करणं म्हटलं तर पुण्यामध्ये सगळी जबाबदारी शिष्यावरती येऊन पडते. आणि सुटणे म्हणजे मोक्षापर्यंत जाणे आणि जन्म मरणाच्या फेऱ्यातूनच सुटणे. या सुटण्याचा एकमेव इलाज कोणता आहे किंवा एकमेव जो मार्ग दिलेला आहे शास्त्रांनी तो म्हणजे महावाक्याचं विवरण, महावाक्याचा जप नाही. आणि म्हणून समर्थ आपल्याला पुन्हा सांगतात महावाक्य उपदेश भला परी त्याचा जपू नाही बोलला, तेथ विचाराची केला पाहिजे साधके.
जर आपण साधक असू, जर आपण शिष्य असू, तर या महावाक्याचा आपण काय केला पाहिजे, तर विचार केला पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे असं सांगितलेलं आहे. आणि मग इथून सुटणे म्हणजे मोक्षापर्यंत जाणे, मुक्तीपर्यंत जाणे, किंवा काय आहे तर मला मोक्ष मिळणे म्हणजे बंधन सापेक्ष जे माझ्यावरती बंधन आहे आता, ही सगळी बंधनं जी आहेत ती शिथिल होणे. मग देहावाम बंधन आहे, कर्तृत्वाचं बंधन आहे, भोक्तृत्वाचं बंधन आहे, संघाचं बंधन आहे, विकारांचं बंधन आहे. ही सगळी बंधनं हळूहळू विचाराने सुटणं म्हणजे काय कळलं तर आपण मोक्षाच्या दिशेने पुढे जाणं. आणि त्यासाठी आता सद्गुरू बोध करतात तर महावाक्याचा बोध आहे. 4 महावाक्य आहेत. याविषयी आपण सीमाताईकडून बरंच ऐकलेले. पुन्हा थोडा 1-2 मिनिटांमध्ये त्याचा आढावा घेऊ. 4 जी आपले वेद आहेत त्या 4 वेदांमधले 4 महावाक्य. ही 4 महावाक्य जी आहेत ती कशी आहेत, एक प्रथम पुरुषी आहे, एक द्वितीय पुरुषी आहे, एक तृतीय पुरुषी आहे आणि एक घोष वाक्य किंवा अनुभव वाक्य असं म्हटलेलं आहे. आता सद्गुरू जेव्हा बोध करतात तेव्हा तो द्वितीय पुरुषी आहे, कारण आपण म्हणतो मी, तू आणि ते सगळे, बरोबर आहे ना. मी, तू आणि कर्ते जे आहेत तो, ती, ते, म्हणजे प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष. आय, यू आणि हे शीट इंग्रजीच्या भाषेमध्ये बोलायचं म्हटलं तर. तसं प्रथम पुरुषी आणि द्वितीय पुरुषी सद्गुरू जो बोध करतात तो बोध जो आहे तो द्वितीय पुरुषी बोध आहे. आणि म्हणून द्वितीय पुरुषी बोधामध्ये ते शिष्याला म्हणतात तत्वमसी. तत्वम असी, ते तत्व तूच आहेस, ज्याची उपासना तू करतोयस, ज्याचा तू भक्त म्हणून घेतोयस ना, तेच तत्व कोण आहे तर ते तूच आहेस. आता तत्वमसीचा बोध हा द्वितीय पुरुषी आहे. तो शिष्याने आपल्या अंतरंगामध्ये साठवून घ्यायचा आहे. गंमत अशी आहे की बोध कानामध्ये केला जातो बरं का. शास्त्राने खूप सुंदर सांगितलंय, बोध कानामध्ये केला जातो पण परिणाम कुठे दिसतो तर दृष्टीमध्ये दिसतो. कारण जेव्हा कानामध्ये केलेला बोध आहे त्याचा परिणाम असे की शिष्याची जगताकडे बघण्याची, स्वतःकडे बघण्याची, स्वतःच्या शरीराकडे बघण्याची दृष्टी बदलते आणि हळूहळू तो साक्षीभावामध्ये स्थिर होतो. आणि म्हणून बोध करण्यामध्ये आहे, पण सुधारणा कशामध्ये आहे, विकास कशामध्ये आहे तर दृष्टीमध्ये आहे. अर्थात या दृष्टीची विकास होण्यासाठी, या दृष्टीमध्ये काही बदल करण्यासाठी, तत्वदर्शन घेण्यासाठी आपण जे जे काही करणार आहोत त्यालाच काय म्हटलेलं आहे तर साधना म्हटलेलं आहे. मग असे हे श्री गुरु शिष्याला तत्वमसीचा बोध करतात. मग आता तो लगेच तो शिष्य काय तत्वमसी म्हणतो का नाही. जसं लहान मुलाला आपण पहिल्यांदा शाळेत गेल्यावरती टीचर त्याला म्हणतात व्हॉट इज युअर नेम, ते पोर व्हॉट इज युअर नेमच म्हणतो. तसं आपण व्हॉट इज युअर नेम नाही म्हणायचंय, तिथे माय नेम इज घालायचंय. तसं शिष्याला लगेच मी ब्रह्म याचा अनुभव येत नाही. मग ते हळूहळू शिकवतात. मग कळतं की आधी पहिल्यांदा प्रज्ञानम ब्रह्म, माझी जी प्रज्ञा, माझी जी बुद्धी आहे ती काय आहे, ती ब्रह्मस्वरूप आहे. मग प्रज्ञानम ब्रह्म हे कसं आहे तर हे तृतीय पुरुषी चिंतन केलेलं आहे. मग हळूहळू तो आत्मा, ते ब्रह्म त्याच्या जवळ येतं, ते त्याच्या आटोक्यात आल्यासारखं त्याला वाटतं. आणि जेव्हा आता ते तत्व त्याला आटोक्यात आल्यासारखं वाटतं, त्याला आपल्या जवळ आल्यासारखं वाटतं, त्यावेळेला त्याची चिंतनाची दिशा बदलते. आणि म्हणून तत्वमसी पासून सुरू झालेला त्याचा प्रवास प्रज्ञानम ब्रह्मापासून अयम आत्मा ब्रह्म, हा आत्मा ब्रह्म आहे. हा म्हणजे आता तो नाही राहिला, दूर नाही राहिला, तो जवळ आला. अयम आत्मा ब्रह्म इथे येतो. आणि मग अयम आत्मा ब्रह्म करून पुन्हा ज्या वेळेला तो या महावाक्याचं चिंतन करतो, अर्थात चिंतन करताना ही ध्यान प्रक्रिया, ध्यानामध्येच बसायचंय. सहाचं स्वरूप काय आहे, सहा कसं आहे, ईश्वर तत्व कसं आहे, ईश्वर संपूर्ण विश्वामध्ये व्याप्त आहे, ब्रह्मतत्व विश्वामध्ये व्याप्त आहे. आणि मग हळूहळू तिथे सगळं चिंतनाने आपल्याला सोडायचंय. काय काय सोडायचंय, विचार, या सगळ्या ध्यानाच्या प्रक्रिया आहेत. आणि अशा चिंतनातून मग त्याला असं करता करता, ब्रह्मचिंतन करता 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 हळूहळू काय आहे तर त्याला स्वतःला अनुभवच येऊन जातो की ज्ञानस्वरूप असणारा मीच ज्ञानस्वरूप आहे. आणि मी ज्ञानस्वरूप असणारा, सच्चिदानंद असणाऱ्या ह्या ज्या सगळ्या प्रेरणा आहेत या माझ्याच सहज प्रेरणा आहेत. आता मला बाहेर कुठे जायची गरज नाही. आणि ज्या वेळेला त्याला ह्याची जाण येते शिष्याला, त्यावेळेला मात्र त्याच्या मुखातून आनंद उद्गार बाहेर पडतात आणि कळत न कळत तो सहज म्हणतो की अहम ब्रह्मास्मी. आता इथे तो अनुभवाच्या पातळीवरती आहे. हे ज्ञान
शब्दज्ञान न राहता ते अनुभवाच्या पातळीवरती आलं. म्हणजे अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे. कारण ज्ञान माझ्याशिवाय कोणाला होणार नाही. माझी जागृत अवस्था, माझी सुषुप्ती अवस्था, माझी स्वप्नावस्था, माझी ध्यानाची अवस्था, मी जर ध्यानामध्ये बसलो तर काय काय घडतं, मला झालेला दृष्टांत, मला झालेल्या वेदना, ही प्रत्येक गोष्ट माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला कळतच नाही. मग दिसायला पंचज्ञानेंद्रिय आहेत, पंचकर्मेंद्रिय आहेत, पण या सगळ्याच्या पाठीमागे एकच संवित आहे. आणि जी संवित आहे त्यांनीच हे संपूर्ण विश्व बनलेलं आहे. कारण संपूर्ण विश्वामध्ये जे जे बघतोय त्या नामरूपाचं आपल्याला ज्ञानच होतं. आणि ज्याचं ज्याचं ज्ञान इंद्रियांना गोचर होतं, तिथे असणारं ज्ञान आहे हेही त्याला सगळं चिंतनानेच समजून जातं. आणि असा बोध हळूहळू त्या गुरुकृपेने त्या शिष्याला होऊनच जातो. आणि मग चिंतन कसं करायचं, खूप सुंदर सांगितलं या ठिकाणी की तत्त्वमसी असे चिंतन या शिष्याने करायचंय. तत् म्हणजे वाच्यार्थाने बघितलं तर ते ईश्वर तत्व आहे, लक्षार्थाने बघितलं तर तेच तर काय आहे, तर आपल्याच उपाधीच्या आतमध्ये असणारं काय आहे, तर ते सगळीकडे व्यापक असणारं ते ब्रह्मतत्व आहे, व्यापक असणारं. म्हणून ईश्वर तत्व जेव्हा आपण तत् म्हणतो तेव्हा वाच्यार्थाने तो ईश्वर आहे आणि लक्षार्थाने ते ब्रह्म चैतन्य आहे. चैतन्य आहे याचा अर्थ ते ज्ञान स्वरूप आहे. जे ज्ञान स्वरूप आहे ते चिद्रूप असतं आणि ते कसं आहे, आनंद रूप पण असतं. या तीन गोष्टी तिथे आहेतच, त्याच्याशिवाय त्या नाहीतच, या एकट्या राहू शकत नाहीत. म्हणून जेव्हा तत् हा शब्द येतो तेव्हा ईश्वर आणि ब्रह्म हे दोन्ही कसं आहे तर व्यापक आहे. आता त्वम म्हणजे जीव दाखवणारा शब्द आहे, तो शांत आहे, मर्यादित आहे. आणि म्हणून त्वम कसं आहे तर जीव चैतन्य आहे. म्हणून वाच्यार्थाने ते जीव चैतन्य आहे, तर लक्षार्थानेच ते काय आहे तर ते कूटस्थ आहे. आपण बघितलं तो कूटस्थ म्हणजे काय. आता लक्षात येईल की जीव आणि ईश्वर एका सत्तेतले म्हणजे मायेच्या सत्तेतले आहेत. आणि कूटस्थ आणि ब्रह्मचैतन्य म्हणजे कूटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य हे ब्रह्मसत्तेतले आहेत, म्हणजे शाश्वत सत्तेतले आहेत. ते दोन्ही एकच आहेत. आणि कसे आहेत ते ते अखंड असणारे आहेत, त्रिकाला बाधित असे असणारे ते आहेत. आणि ह्या दोन्हीमध्ये समान अधिकरण आहे. आणि म्हणून जीवच काय आहे तर त्वम हा जीव तो काय आहे तर तत्चाच. आता प्रत्यक्ष तत्चा अंश म्हटलं तर ब्रह्मामध्ये अंश अंशी भाव नाही. ब्रह्म अखंड एक रस आहे, त्याच्यामध्ये अंश अंशी भाव नाही. पण तेच ब्रह्म जेव्हा स्फुरण झालं एकोम बहुस्याम आणि मग उपादान कारण झालं, मग त्या उपादान कारणाच्या निमित्ताने निमित्त कारण झालं, मग विश्वाची उत्पत्ती झाली, मग पंचमहाभूत झाली, मग पंचीकरण, हा सगळा प्रकार जेव्हा आपण हा अभ्यास केला तेव्हा लक्षात येईल की ईश्वराचं जेव्हा ते होतं किंवा ईश्वर तत्व जेव्हा ते झालं तेव्हा मग त्या ईश्वराचा एक अंश जीवाच्या ठिकाणी आहे. म्हणून भक्तीची एक व्याख्या बघताना बघा आपण बघितलं, जेव्हा भक्तीच्या 4 व्याख्या बघितल्या, भजनमिती भक्ती, भंजनमिती भक्ती, भागो इति भक्ती आणि भजसेव्यतामिती भक्ती, त्यात भागो इति भक्ती जीव यात ईश्वर तत्वाचा एक छोटासा अंश आहे. म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी अंश अंशी भाव नाही, पण ईश्वर तत्व जे आहे तर ते पुन्हा मायेच्या प्रांतामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून त्याचा जीव कसा आहे तर एक छोटासा अंश आहे. आणि असं या दोन्हीचं समान अधिकरण आहे. आणि म्हणून जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्य हे काय आहेत तर हे एकच आहेत. आणि एकीकडे कुटस्थ आणि ब्रह्मचैतन्य जे आहेत ते एकच आहेत. आता हे सगळं आपल्याला सद्गुरू हा बोध करतात. कशासाठी बोध करतात, कारण वेदांची आज्ञा आहे. वेदांनी असं म्हटलंय प्रत्येक जीव जो जन्माला आलेला आहे तो परमात्मे स्वरूपच आहे आणि त्याचीच अनुभूती आपल्याला घ्यायची आहे. ऐतरेय उपनिषदातली कथाही आपण बघितलेली आहे, नरदेह कशासाठी मिळालेला आहे. आणि म्हणून ऋग्वेद आपल्याला सांगतो तेन वयम भगवंतः स्याम, म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी भगवंतच व्हायचंय. मग आता आम्ही भगवंत आहोत किंवा नाही, फार शास्त्राने सुंदर दृष्टांत दिलाय. एक मूर्तिकार आहे, दगड आहे त्याच्याकडे, त्या दगडाची तो मूर्ती बनवतो. तो काय करतो, तो दगडाची मूर्ती करताना बाहेरून काही आणतो का. पहा बरं, आपण म्हणतो त्यांनी सुंदर मूर्ती बनवली आहे, पण मूर्ती बनवताना तो दुसरं काहीच करत नाही.
एकच शिळा आहे, एकच दगड आहे, पण त्या दगडातले नको ते भाग काढून टाकले की मूर्ती तिथे आहेच, ती वेगळी करावीच लागत नाही. फक्त नको तो भाग काढून टाकला की ती प्रगट होते. अगदी त्याचप्रमाणे या जीवाच्या वरती असणारे जन्मजन्मांचे बुद्धीवरती असणारे वासनेचे संस्कार, आपलेच असणारे विकार जेव्हा विचारांनी साधनेने काढून टाकतो तेव्हा ज्याला आपण जीव जीव म्हणतोय त्यालाच काय आहे तर स्वस्वरूपाचा अनुभव येतो. मग हे सगळं करण्याचं कार्य कोणाचं आहे तर हे श्री गुरूंचं कार्य आहे. आणि यासाठी वेदांमध्ये मग काही आज्ञा आहेत, ज्या आज्ञा दिलेल्या आहेत, ज्याचं पालन आपल्याला करायचं त्याला विधी म्हटलेलं आहे. जे टाळायचं आहे, वेदांचं वैशिष्ट्य आहे की वेद काय करावं हेही सांगतात, काय करू नये हेही सांगतात, कारण वेद ज्ञान राशी आहे. जीवाच्या अत्यंतिक हिताचं ज्ञान, लौकिकातलं आणि पारलौकिकातलं दोन्ही ज्ञान त्या ठिकाणी आहे. पारलौकिकातलं ज्ञान देताना वेदामध्ये गूढतेने दिलेलं आहे, प्रतिकात्मक रूपाने दिलेलं आहे. म्हणून आपण इंद्र, वरुण, आदित्य या सगळ्या वेगवेगळी नावं बघतो आपण त्याच्यामध्ये. तो इंद्र आहे, तो काय आहे तर ते वरुण आहे, मग आणखीन काही देवता आहेत, पर्जन्याची देवता वेगळी आहे किंवा आणखीन काही वेगळ्या वेगळ्या नावं त्याला आपण देतो. ही जी सगळी वेदांमध्ये दिलेली जी सूक्त आहेत, त्यातली असणारी नावं आहेत, ही सगळी प्रतिकात्मक आहेत. याचाच अर्थ ईश्वराच्या ज्या ज्या शक्ती ज्या प्रमाणात कार्य करतात त्या सगळ्यांना दिलेल्या ती देवतांची नावं आहेत. अर्थात तो आपला आत्ताचा विषय नाही, पण विधी आहे आणि म्हणून तो विधी जो आहे त्या विधीचं पालन आपल्याला करायचंय. म्हणून जे केल्या वाचून या देहाचा निर्वाह चालणार नाही, देह तगणार नाही. उदाहरणार्थ आपल्याला अन्न सेवन करावं लागेल, स्नान करावं लागेल, या गोष्टी आवश्यक आहेत. ह्यात ते कुठे हे टाळून चालणार आहेत का? नाही. जोपर्यंत प्राणधारणा आहे तोपर्यंत आपल्याला अन्नाची गरज आहे, झोपेची गरज आहे. झोप आहे म्हणजे गादी आपल्याला हवी आहे, गादी नसेल तर सतरंजी तरी हवी आहे. याचा अर्थ काही विषय आपण टाळू शकत नाहीत, अन्नासारखा विषय आपण टाळू शकत नाही. मग हे ग्रहण करणं याला काय म्हटलेलं आहे तर विधी आहे. म्हणून तहान आहे, भूक आहे, हे सगळे विधी आहेत. पण निषेध कोणते आहेत तर निषेधामध्ये काय करू नये. मग विषय भोगावेत पण विषयांच्या मागे स्वैराचार करू नये. मग तीन गोष्टी आपणच आपल्यावरती बंधनं घालून घ्यावं. मग ज्याच्यामध्ये दुसऱ्याचं धन जे आहे, ज्याला खर्ची शक्ती म्हटले, ते अपहरण करणं नाही. म्हणून परधन नाही, परनिंदा नाही आणि परस्त्री. आता परस्त्री पुरुषासाठी परस्त्री, स्त्री असेल तर परपुरुष नाही. चिंतन कुणाचं करावं नाही. मग काय करावं आणि काय नको याचा अर्थ धनाचंही नको तितकं चिंतन नाही. धनाशिवाय जीवन चालणार नाही, पण वैभव मिळवलं पाहिजे, उपभोगलं पण पाहिजे, पण त्यामध्ये अडकलंही नाही पाहिजे. आणि म्हणून दोन्ही जो विकास आहे तो आपल्या संस्कृतीला मान्य आहे, तोच समर्थांनाही मान्य आहे, शास्त्राला मान्य आहे, वेदालाही तो मान्य आहे आणि इथेही तोच विषय दिलाय. आणि म्हणून दोन्ही गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत तर व्यवस्थित करायच्या आहेत. प्रपंची जो खोटा तो परमार्थी खोटाच असं समर्थ सांगतात. का सांगतात इतके चकार लावून? कारण इकडचे जे चुकीचे जे गुण असतील ना, तेच गुण जर आपल्याला इकडे आले वापरता येतात ना. आणि इकडे जर दुर्गुण असतील तर त्या दुर्गुणांसहज जर आपण परमार्थामध्ये आलो, कसं काय शुद्ध परमार्थ करू शकू आपण? नाही ना करू शकणार. म्हणून मग या ठिकाणी विधी आणि निषेध दिलेले आहेत आणि मग शिष्याची काही बंधनं दिली आहेत. शिष्याने काय काय करायचं ते दिले बरं का. एक तर तुम्ही शिष्यत्व जेव्हा स्वीकारता तेव्हा काही गोष्टी शिष्याने केल्या पाहिजेत, ज्याच्यामध्ये श्रवण आहे, श्रवणाच्या बरोबर सदाचार आहे. सदाचाराला पर्यायच नाही. कधी कधी असं होतं सदाचारापासून आपण थोडे ढळण्याचा प्रयत्न करतो, पण असे सदाचारापासून ढळू नये म्हणून सर्व संतांनी एकमुखाने एक साधन आपल्याला दिले, ती म्हणजे नामसाधना. नामसाधनेने नामधारक असू दे, साधक असू दे, भक्त असू दे, तो सदाचाराच्या मार्गावरती राहतो, तो ढळत नाही त्याच्या त्या स्थितीपासून. म्हणजे त्याची जर एखादा कुठेतरी तो पतित व्हायची वेळ आली तर ते नाम त्याला तारून नेतो असं शास्त्रांनी सांगितलंय. म्हणून निदान जीवानी पतित तरी होऊ नये म्हणून पतितांना पावन करणारा तो राम. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम म्हणतो ना आपण.
मग असं पतित होऊ नये म्हणून काही गोष्टी शिष्याने पाळल्या पाहिजेत. ज्याच्यामध्ये दिलेले श्रवण आहे, ज्याच्यामध्ये सदाचरण दिलेलं आहे, नामस्मरण दिलेलं आहे, मनन दिलेलं आहे, आणि त्याला श्री गुरूंनी दिलेलं जे साधन आहे ते साधन त्यांनी नित्य नेमाने केलं पाहिजे. अत्यंत श्रद्धेने ठरल्या वेळेला ठरल्याप्रमाणे त्यांनी ते व्यवस्थित केलं पाहिजे. ही जबाबदारी कोणाची आहे? तर ही शिष्याची जबाबदारी आहे. मग काही गोष्टी टाळायच्या. त्या आपण बघितलं, परनिंदा. आपण कितीही म्हणतो तरी सुद्धा सकाळ उठल्यापासून रात्रीपर्यंत आपण जर काय व्यवहार करतो, गादीवरती बसून प्रामाणिकपणे आपण आठवलं तर आपल्याला नक्की कळतं की आपली सगळी वाणी जी आहे ती परनिंदेमध्ये असते, नाहीतर आत्मस्तुतीमध्ये असते. आत्मस्तुतीला शास्त्रांनी मरण म्हटलेलं आहे. जर आपणच आपलं रोज कौतुक करत असतो तर आपण दररोज काय करतो? तर मरण स्वीकारतो. साधना करण्याचा अधिकार आहे का काही? असा विचार केला तर लक्षात येईल की तो नाही. परनिंदा तर करायचीच नाहीये, पण कळत न कळत आपल्या हातून ती घडूनच जाते. म्हणून या सगळ्या गोष्टी जे निषेध आहेत ते सगळे आपल्याला टाळायला सांगितले. आणि हे सगळं टाळताना सद्गुरू किंवा श्री गुरु त्या शिष्याला तो सोपा बोध करतात. आणि सोपा बोध करताना ते अगदी सोपं सांगतात की बाबा रे, काय कर की तुला अनुसंधान टिकवायचं आहे ना, आता तुला जी साधना दिली ते तुला मनन करायचंय, चिंतन करायचंय, नामसाधना घ्यायची. जे काही साधन तू करणार आहेस ते सगळं करताना पहिल्यांदा काय कर, हळूहळू तुझ्या देहाचं प्रेम कमी कर. याचाच अर्थ देहप्रीती काय करायची? ती कमी करायची. म्हणजेच काय? ते देहबुद्धीचा त्याग करायचा आहे. इथे देह त्यागायचा नाही, घरातली माणसं त्यागायची नाही, घर सोडून जायचं नाही, त्यातलं ममत्व कमी करायचंय. काय कमी करायचंय बघा? माणसं सोडणं नाही, माणसं तोडणं नाही, प्रेम कमी करणं नाही, आपलं ममत्व कमी करणं आहे. कर्म सोडायचं नाही, कर्तृत्व कमी करायचंय. देह सोडायचा नाही, देहाची प्रीती कमी करायची आहे, देहाची आसक्ती कमी करायची आहे. हळूहळू होईल, एकदम होणार नाही. मग ती कशाने कमी होईल? शास्त्र म्हणतं काही करू नका, त्या शरीराने जा आणि एखाद्या मंदिरामध्ये जा किंवा सद्गुरूंच्या घरी जा, सद्गुरूंच्या मठामध्ये जा आणि अंग मोडेपर्यंत काम करा. अंग मोडेपर्यंत, अंग राखून नाही. झाडू मारा, चपला करा, जे पडेल ते काम करा. तिथे ज्या वेळेला आपण शरीराने कार्य करू तेव्हा तेच सेवा आपल्याला या देहापासून वेगळं करणार आहे. आपली देहप्रीती तिथपर्यंत जाणार नाही जोपर्यंत आपण ईश्वराच्या दरबारामध्ये अंग मोडेपर्यंत कार्य करत नाही. आपल्याला वाटेल नाही आम्हाला काही त्याची आवश्यकता नाही, आम्ही काही करणार नाही. नाही सांगितलं, शास्त्रांनी जे सांगितलं तसं आपल्याला करावंच लागेल ना. म्हणून ईश्वराच्या दरबारामध्ये जाणं, मंदिरामध्ये जाणं, निरपेक्षपणे ती सेवा करणं, हे काय आहे? त्याचं स्वरूप ते आहे. आणि अशी सेवा करण्यासाठी मग आपल्याला सद्गुरू छानपैकी मार्गदर्शन करतात. आणि त्याचबरोबर ते म्हणतात शरीराने काही सेवा करा, पण अंतरंग मन कुठे असलं पाहिजे? बघा, शरीराने दोन गोष्टी दिलेल्या आहेत, दोन्ही समांतर रेषा आहेत. आपण बघितलंय, शरीर आणि अंतःकरण या दोन समांतर रेषा आहेत. दोन समांतर रेषा कधी एकमेकांना भेटत नाहीत, छेदत नाहीत. हा सिद्धांतही आपण पाहिलेला आहे. जर आपण हा सिद्धांत पाहिलेला असेल तर ते श्री गुरु आता आपल्याला असं सांगतात की बाबा रे, शरीराने काय करा? तर कार्य करा, शरीराने उत्तम कर्तव्य करा, पण अंतःकरणामध्ये काय करा? तर एक तत्व, ते परमात्म्य तत्व किंवा तुमचं उपास्य दैवत किंवा गुरुतत्व जे तुम्हाला सहज आठवेल ते अंतःकरणाने धरून ठेवा. चित्ताच्या साह्याने ते धरून ठेवा. आणि जेव्हा चित्ताच्या साह्याने ते धरून ठेवणं म्हणजेच काय? खूप सुंदर दृष्टांत परमपूज्य काका त्याला देतात. ते असं म्हणतात, होका यंत्र आहे, होका यंत्राचा एक काटा अखंड उत्तर दिशा दाखवत असतो. तो कोणत्याही दिशेला ठेवा, त्याचा एक काटा कुठे? तो उत्तर दिशेला. तसं हा देह कुठेही असो, तो प्रपंचात असो, तो नोकरीच्या ठिकाणी असो, तो समाजामध्ये असो, तो लोकांतामध्ये असो, तो गादीवर पडलेला असो, कुठेही असो, बहिरंगामध्ये तो देहाने कुठेही असो, अंतरंगाने त्याने कुठं असलं पाहिजे? तर अंतरंगाने त्याने एकाच तत्वापाशी असलं पाहिजे. हे सहज शक्य आहे. समर्थ दासबोधामध्येच आपल्याला सांगतात बघा, काही गलबला काही निवळ ऐसा कंठीत जावा काळव. साधक, भक्त, सिद्ध, समर्थ स्वतः दोन स्तरावरती असं जीवन जगलेत. आणि तसंच
तुम्ही आम्ही जगावं अशी संतांची आणि सद्गुरूंची पण इच्छा असते, तशी ती त्यांची आज्ञा आहे. आणि म्हणून अंतरंग जे आहे त्या अंतरंगामध्ये काय आहे तर ते एक तत्व धरलेलं आहे. दुसरा एक सुंदर दृष्टांत काका देतात बघा, आठवत असेल तर, की सर्कसीमध्ये आपण बघायला जातो. सर्कसीमध्ये त्या छोट्या छोट्या मुली सुंदर कसरत करतात, पण त्या कसरत करताना आपण अवाक होतो. आपण ते सगळं बघून इतके त्याच्यामध्ये रमलेलो असतो, पण त्यांचं लक्ष मात्र पाठीमागे असलेल्या पार्श्वसंगीताकडे असतं. म्हणजे सर्कसीतला प्रत्येक कलाकार इतकी कठीण त्याची कसरत करत असतो, पण ती कसरत करताना तो संगीताच्या तालावरती करत असतो. तसंच भक्तांनी किंवा साधकांनी संपूर्ण प्रपंच, संपूर्ण आपली कर्तव्य कर्म परमात्म्याच्या नामाच्या नादाच्या तालावरती केली पाहिजे. किती सुंदर बोध आहे, अतिशय सुंदर बोध आहे. प्रत्यक्ष साधना काय करायचे याचं मार्गदर्शन कोण करणार आहे तर ते सद्गुरू आपल्याला करणार आहेत. आणि आता त्यांनी म्हटले की असा बोध जेव्हा ते करतात, शिष्याला त्याचा अंदाज नाही सुरुवातीला येत. एक सुंदर सिद्धांत मांडलाय बरं का. तो जर परमार्थ विज्ञान आपण जेव्हा अतिशय मनापासून पुन्हा पुन्हा वाचू तेव्हा काही सिद्धांत आपल्या समोर येतात. आणि तिथे एक सिद्धांत मांडलेला आहे, आणि तो म्हणजे सद्गुरूंच्या देहामुळे शिष्याला आत्मसुखाचा लाभ होतो. आता सद्गुरूंच्या देहामुळे होतो का सद्गुरूंच्या केलेल्या बोधामुळे होतो? पण सद्गुरू आपल्याला बोध का करू शकतात? कारण ते देहधारी आहेत म्हणून. सद्गुरू जेव्हा मला बोध करणार आहेत तेव्हा ते देहधारी सगुण साकार आहेत. त्या ईश्वराने आपल्या उद्धारासाठी सगुण साकार रूप धारण केलेलं आहे. आणि म्हणून सगुण साकार रूप धारण करून विशेष कार्य करण्यासाठी ते आपल्याला तत्वमसीचा बोध करतात. आणि त्या धारणा केल्यामुळे ते आपल्याला बोध करू शकतात. आणि यासाठी काय आहे तर शिष्याला त्या आत्मसुखाचा लाभ सद्गुरूंच्या बोधामुळे मिळाल्यामुळे त्याला त्या सद्गुरूंच्या शिष्याचं अत्यंतिक अप्रूप असतं, अतिशय आदर असतो. आणि इतकं अप्रूप असतं की त्यामुळे तो शिष्य काय करतो तर सद्गुरूंची सेवा करतो. कारण यांच्यामुळे जन्मजन्मांचं असणारं माझं अविद्या जी आहे, किती जन्मांचा प्रवास आहे माहिती नाही आपल्याला, आणि जन्मजन्माचं असणारं अज्ञान निघून गेलं. आणि ज्यांनी मला स्वरूपाचं ज्ञान दिलं आणि स्वरूपापर्यंत नेलं, इतकी कृतज्ञ कृतार्थता आहे सद्गुरूंच्या चरणी आपल्याला. त्या कृतार्थतेपोटी त्यांच्या देहाच्या विषयी असणारी प्रीती आहे, त्यांच्या देहाविषयी असणारं अप्रूप आहे. आणि म्हणून शिष्य काय करतात तर त्यांची सेवा करतात. आणि सेवा केल्यामुळे काय आहे तर त्यामुळे आता त्यांच्यासाठी ईश्वर तत्वही तेच आहे आणि ब्रह्मतत्वही तेच आहे. आता इथे कळत नकळत आज्ञाच केलेली आहे की शिष्यानी आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी ईशभाव ठेवावा, ब्रह्मभाव ठेवावा. आता ब्रह्म दुसरं कोणतंही नाही. ब्रह्म साक्षात सद्गुरूच कसे आहेत तर ब्रह्मस्वरूपच आहेत. आणि म्हणून ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती आम्ही सवन लहानपणापासून म्हणतोय, पण ते नुसताच श्लोक म्हणतो तो आपल्या अनुभवाला आलेला नाही. ज्या क्षणी तो आपल्या अनुभवाच्या पातळीवर येईल त्यावेळेला आपल्याला कळेल की आता दुसरीकडे ज्ञानासाठी कुठे जाण्याची गरजच नाही. कारण स्वरूपाचं ज्ञान देणारे एकमेव कोण आहेत तर ते आपले श्रीगुरु किंवा सद्गुरूच आहेत. आणि यासाठी मंदाताईंनी एक दिवस खूप छान 2-3 वाक्य सांगितले. त्यास म्हणतात की 2-3 सिद्धांत लक्षात ठेवा. गंगेला कधीही पाणी समजू नये. हा विचार काय, माझ्या घरातून येणारं पाणी नळाला येणारं पाणी आहे, तशी गंगा समजू नये. गंगेला कधी पाणी समजू नये, तुळशीला कधी झाड समजू नये, आणि सद्गुरूंना कधी माणूस समजू नये किंवा मानव समजू नये. याचा अर्थ तुळस असेल तर ती प्रातस्मरणीय आहे, ती वंदनीय आहे, आणि तिच्यामध्ये काही वेगळे गुण आहेत ते आपल्याला जाणूनच घ्यायला लागतील. बाकीचं पाणी वेगळं आहे आणि गंगेचं पाणी वेगळं आहे. कारण जे कधीही काय होणार नाहीये ते नाशणारच नाहीये. का नाही आपण एकदा बघितलेलं आठवतंय मला की बाकी सगळ्या नद्यांचं पाणी जे आहे तो नद्या उपनद्या त्या सागराला जाईपर्यंत त्यांचे प्रवाह आटले जातात. पण गंगा नदीचं वैशिष्ट्य आहे जिथून मुळापासून निघालेली ती गंगा सागराला विलीन होईपर्यंत जिने आपलं मूळ सोडलेलं नाही.
एका जड नदीने सुद्धा जेव्हा मूळ धरून ठेवलंय तेव्हा तीही कशी आहे तर वंदनीय झालेली आहे, पवित्र झालेली आहे. तर मग याच देहामध्ये आपलं जे मूळ आहे, ब्रह्मतत्व आहे, आत्मतत्व आहे, हे आपण धरल्याशिवाय आपण पतितानी कसे नाही. ते धरलं तर आपण पवित्र आहोत, नाही धरलं तर आपणच पतित आहोत. मग आता मला काय धरायचंय? मग या सद्गुरूंच्या देहाविषयीचं अप्रूप का आहे? कारण त्याच देहामुळे आपल्याला ज्ञान मिळालेलं आहे. मग असा जो शिष्य आहे तो साधक अतिशय प्रामाणिकपणे काय करतो, काही साधना करतो. आणि आता साधना करता करता त्याच्या लक्षात येतं की आता मी साधना करणारा शिल्लकच नाही. कारण मी जर साधना करतो असं वाटत असेल तर ते शक्य नाही. तिथे अहंकारच येऊन जातो. आणि मी साधना करतोय याच्यासारखा भयंकर घातक अहंकार कोणता नाही. आणि म्हणून इथे विनंती आहे सद्गुरूंना की आपणच माझ्याकडून साधना करून घ्यावी. जे जे काही आहे ते तुमचे. बुद्धी दे रघुनायका. लिहायला जाणत नाही, लिहिणं जाणत नाही, वाचणं जाणत नाही, मैत्री जाणत नाही, काही करणं मला येत नाहीये. कारण इंद्रिय जड आहेत, बुद्धी जड आहे, मला समजतच नाहीये. समर्थांसारखे समर्थ जर म्हणत असतील तर मला वाटतं आपण विचार करायला हवाय की आपलं स्वतःचं काही सामर्थ्य त्या ठिकाणी आहे. जसजसा शिष्य साधनेने परिपक्व होत जातो तसतसं त्याच्या लक्षात येत जातं की माझ्या हातून होणारी सत्कृती असेल किंवा काही सद्विचार असतील, जे काही हातून काही पुण्यकर्म घडत असेल तर ते कुणाच्या कृपेने घडतं? तर ते सद्गुरूंच्या कृपेने घडतं. आणि त्यांच्या कृपा प्रसादाने ते घडतं. आणि त्याचा तसा भाव वृद्धिंगत होतो. आणि भक्तांनी तसा भाव अंतरंगामध्ये धरला पाहिजे असंही शास्त्र सांगतं. परमपूज्य काका नेहमी सांगतात करायचं आपणच आहे, पण कर्तृत्व कोणाकडे द्यायचं तर कर्तृत्व तिकडे द्यायचंय. समर्थाने किती सोपं सांगितलं बघा. मी करता म्हणसी तेने तू कष्टी होती, राम करता म्हणता यश कीर्ती प्रताप. देऊन टाक ना कर्तृत्व. कर्तृत्व तिकडे दिलंस की तो कसा आहे, तो यशस्वी आहे म्हणून तुला यश मिळणार आहे. राम कीर्तिमान आहे म्हणून तुला कीर्ती मिळणार आहे. तू कीर्तीच्या मागे गेलीस तर तुला काहीच मिळणार नाही. किती साधं जीवनाचं तत्वज्ञान आहे. पण ते साधं जीवनाचं तत्वज्ञान संत किती सोपं करून सांगतायत बघा. याचा अर्थ त्यांनी आपल्याला काही सांगायचं ठेवलं नाहीये. सोप्या भाषेमध्ये संपूर्ण साधना कशी करायची याचं मार्गदर्शन या ठिकाणी दिले. आणि मग या ठिकाणी त्यांनी म्हटले की असा जेव्हा तो भक्त किंवा तो साधक साधना करायला लागतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की आता कर्तृत्व माझं नाही. किती कर्तृत्व माझं नाही, किती कर्तृत्व माझं नाही. त्याचं एक सुंदर उदाहरण त्या परमार्थ विज्ञानामध्ये दिले. तेच उदाहरण देते कारण अत्यंत चपखल उदाहरण येते. त्यात म्हणलंय की गादी जी आहे ती गादीवरती पडणं माझ्या हातात आहे, पण गादीवरती पडल्यानंतर झोप लागणं माझ्या हातात आहे का? लक्षात येईल की ते आपल्या हातात नाही. झोप कधी लागावी हे आपल्या हातातच नाही. कारण सुषुप्ती गाढ झोप जी जीवाला अत्यंत काय देते तर अविद्येमध्ये का होईना कळत नकळत आत्मानुभवाचा आनंद देऊनच जाते. आणि तो आनंद जीवाला केव्हा प्राप्त होतो? जेव्हा दिवसभर या इंद्रियांनी भोगून इंद्रिय गलित गात्र होतात. आता भोगण्याची ताकद इंद्रियांची राहत नाही. त्यावेळेला ईश्वर अशी काही करतो की त्याने ती सगळी त्याच्या कृपेने ही सगळी इंद्रिय जे 14च्या 14 पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, नंतर आपल्या अंतःकरण पंचक म्हणजे याला मन बुद्धी चित्त अहंकार, ही 14च्या 14 सगळी आत्मस्वरूपामध्ये जाऊन लीन होतात. आणि जेव्हा आत्मस्वरूपात जाऊन लीन होतात तेव्हा आपल्याला गाढ झोप लागते. आत्मानुभव आहे. अतिशय बरं वाटतं. अत्यंतिक सुखाची दशा ती आहे की जिथे कोणतेही दुःख नाही आहे, देहाचा विसर आहे, जगताचा विसर आहे, कर्तृत्वाचा विसर आहे, कसलाच जाणीव नाही, कोणतंच ज्ञान नाही, काही नाही. जीव आत्मस्वरूपामध्ये जेव्हा लीन होतो तेव्हा सुखाशिवाय दुसरं काहीच नाही. मग ही जी काही आहे ही अवस्था ही ईश्वराच्या स्वाधीन आहे, ही आपल्या स्वाधीन आहे का? हे केव्हा कळतं? जसा भक्त अंतर्मुख होतो, साधनाभिमुख होतो, तसं त्याला हे सगळं करायला लागतं. आणि मग याच मनाला शांत आणि स्थिर करण्यासाठी, आत्मस्वरूपी रोवण्यासाठी जो काही प्रयत्न केला जातो
त्या प्रयत्न रूपी त्या प्रयत्नांनाच काय म्हटलंय तर त्याला साधना म्हटलेलं आहे. मग अशी ही साधना विविध प्रकारची आहे. काय काय आहे ते सगळं आपल्याला ते सद्गुरू सांगतात. मग आता लक्षात येईल की मला कोणत्या स्थितीमध्ये जायचंय की ज्या ठिकाणी अंतःकरण शक्त्यंतिक शांत आहे. त्या शांत अंतःकरणाला दृष्टांत एक दोनच गोष्टींचा आहे. घरामधली कोपऱ्याची जागा जिथे दुसरं काहीच नाही, किंवा जिथे वारा नाहीये आणि शांत ठिकाणी काय आहे तर एखादा घरातली निरांजनातली जी ज्योत आहे ती शांतपणे तेवतीये. दोनच दृष्टांत दिले जातात. म्हणजे घरातली कोपऱ्यातली जागा नाही तर शांतपणे तेवणारा दिवा. त्याच्याशिवाय अशी जी अंतःकरणाची शांत स्थिती आहे आणि अशी शांत स्थिती हा या आत्म्याचं जे स्वरूप आहे या ठिकाणी आपल्याला जायचंय असं ते श्री गुरु आपल्याला सांगतात आणि यासाठी ते ज्ञान देतात. आणि आता तो शिष्य काय करतो तर साधना करायला लागतो. आणि मग साधना करता 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 परोक्ष ज्ञान म्हणजे पहिल्यांदा तो सद्गुरूंच्या चरणी बसून हे सगळं शाब्दिक ज्ञान समजून घेतो. जसं आपण दासबोधासारखा ग्रंथ समर्थांचा समजून घेतो. आणि मग समर्थ शेवटी म्हणतात की झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. साधना जेव्हा परिपूर्ण होईल तेव्हा कळेल की निर्गुण ब्रह्म जे आहे तेच काय आहे तर ते शाश्वत आहे. तेच काय आहे तर कालातीत आहे. त्रिकालाबाधित तेच तत्व आहे आणि तेच मी ही आहे. माझे शरीर शिरते नाश होणार आहे, क्षीण होणार आहे, देह जाळून जाईल कदाचित, पण मी जाणार नाही. आता हे सगळं आपल्याला केव्हा कळेल? प्रत्यक्ष साधना करायला लागल्यानंतर. सद्गुरूंनी बोध केल्याशिवाय हे कळतच नाही. आणि म्हणून सद्गुरूंच्या श्रीगुरूंच्या बोधानंतर पहिल्यांदा परोक्ष ज्ञान आणि मग परोक्ष ज्ञानानंतर अपरोक्ष ज्ञान. मग अपरोक्ष ज्ञानामध्ये या ठिकाणी म्हटलेलं आहे की पहिल्यांदा परमार्थामध्ये ते सांगतात की बुद्धी हे काय आहे, हे फार मोठं साधन आहे आणि बुद्धीच्या साह्याने आपल्याला हा अनुभव घ्यायचा आहे. पण जोपर्यंत बुद्धी कार्यरत आहे याचा अर्थ मी अनुभव घेईन असं म्हणते तोपर्यंत तो अनुभव येणार नाही. म्हणजे बुद्धी शिवाय अनुभव येणार नाही. पण जोपर्यंत बुद्धीचा लयही होत नाही तोपर्यंतही अनुभव येणार नाही. आता बुद्धीची क्षमताही जाणली पाहिजे आणि जितकी बुद्धीची क्षमता जाणली पाहिजे तितकाच बुद्धीचा लयही जाणीवपूर्वक करता आला पाहिजे. कारण ती फार मोठी उपाधी आहे. कारण आत्मस्वरूप आणि चिदाभास ह्याच्यामध्ये पडदा कोणता असेल तर तो बुद्धीचा आहे. कारण जीव कशाला म्हणतो आपण? एक तर आत्मा आहे, आत्म्याचं बुद्धी आहे अत्यंत तेजतत्वाची, अत्यंत पारदर्शक स्वच्छ अशी असणारी, अपंचीकृत अशी असणारी, आणि मग त्यामध्ये आत्म्याचा पडलेला प्रकाश जो चिदाभास आहे या तिन्हीला मिळून आपण जर जीव म्हणत असू तर आता बुद्धितत्व तिथेच आहे. म्हणजे त्या बुद्धीशिवाय आपल्याला हे कळणार नाही. पण ह्या उपाधीचा, बुद्धिरूपी उपाधीचा आपल्याला विचारांनी बुद्धीचा लय करायचा आहे. ही साधना जो आहे ही साधना कशी करायची याचं परिपूर्ण मार्गदर्शन आपल्याला कोण करतात तर श्री गुरु किंवा सद्गुरू करतात. आणि मग ते म्हणतात की जो आत्मा आहे एकसंघ आहे, निर्गुण निराकार सच्चिदानंद स्वरूप आहे. म्हणून आत्मा आत्म्याला जाणणार नाही कारण तो एकमेव अद्वितीय आहे. मग त्रिपुटेमध्ये सुद्धा तोच आहे. कारण जर पेन आहे, पेनाने लिहिणारी मी असेल किंवा लिहिणारा आणखीन कुणी असेल आणि लिहिण्याची क्रिया आहे, तीन गोष्टी आहेतच. पेन आहे, पेन धरणारा आहे आणि लिहिण्याची क्रिया आहे. पुस्तक वाचन करणारा असेल तर वाचणारा आहे, वाचायचं पुस्तक आहे, वाचण्याची क्रिया आहे. प्रत्येक ठिकाणी त्रिपुटी आहे आणि या त्रिपुटीच्या ठिकाणी सुद्धा काय आहे तर आत्मस्वरूपच आहे. पण असं आत्मस्वरूपाचं चिंतन करता करता हळूहळू लक्षात येत जातं की जे जड आहे ते जडाला जाणत नाही. पेन आपणून लिहिणार नाही कारण ते जड आहे, ते पांचभौतिक आहे. एखादी क्रिया करायची असेल तर चेतनाने युक्त म्हणजे अष्टधा प्रकृतीचं कोणीतरी पाहिजे, म्हणजे सजीव पाहिजे, म्हणजेच चैतन्याने युक्त पाहिजे. उपनिषदामध्ये सुंदर दिलेलं आहे, मला वाटतं केन उपनिषदामध्ये एक सुंदर दृष्टांत दिलाय की एक भोपळा आहे आणि तो भोपळा पूर्ण आतून पोकळा केला आणि पोकळ केल्यानंतर त्याला 2-4 तारा लावल्या आणि त्याचा तंबोरा बनवला. आवाजच येत नाही. तंबोरा तयार आहे कारण आतून पोकळ आहे.
कोणीतरी जोपर्यंत ती तार छेदत नाही तोपर्यंत तंबोऱ्यातून नाद निघत नाही. तसा या देहरूपी तंबोऱ्याच्या आतमध्ये पोकळीमध्ये जोपर्यंत चैतन्य तत्व येऊन तो नाद काढत नाही, ते चैतन्य जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत जड अशी इंद्रिय जी आहेत त्यांना प्रेरणा मिळत नाही आणि ते कार्य करत नाही. म्हणून पेन असू दे, वाचणारा असू दे किंवा काही असू दे, की काय आहेत तर इथे चैतन्य जे आहे हे आत्मा या ठिकाणी हवाच आहे. आणि असे करण्यासाठी आता सद्गुरू सांगतात की बाबा रे बसून काय कर, बैसोनी एकांती करी सोहम ध्यान, तेणे तुझे मन स्थिरावेल. आता एका ठिकाणी बैस, निवांत बैस, म्हणजे काय होईल तर तुला स्वरूपाचा अनुभव येईल. मग आता तो शिष्य बसलेला आहे. आता छान सुंदर त्या ठिकाणी आणखीन एक ओवी दिली आहे हा सगळा विषय समजावताना, की एखादा घरामध्ये शिष्य आहे, एखादा साधक आहे प्रामाणिक, तो प्रामाणिकपणे साधना करतोय आणि तो डोळे मिटून बसलेला आहे. आणि घरामध्ये दुसरे आणखीन काही घरात माणसं आहेत, त्यांना बिलकुल यातलं काहीच माहिती नाही, तेही बसलेले आहेत आणि घरामध्ये डोळे मिटून बसलेले आहेत. दोघे सारखेच आहेत का? समर्थांची सुंदर रचना आहे. अगदी पहिला चरण जसा समर्थांचा आहे तसाच तुकोबारायांचा आहे आणि तो चरण तिथे दिलेला आहे. तो चरण असं म्हणतो की एक तटस्थ मानसी, एक सहजची आळसी, दोन्ही म्हणू नये सारखी, वर्म जाणे तो पारखी. दोघेही डोळे मिटून बसलेले आहेत. एक डोळे मिटून बसलेला आहे पण आतमध्ये ब्रह्मचिंतन चालू आहे, आणि एक डोळे मिटून बसलेला आहे कारण तो आळशी आहे, त्याला झोप आलेली आहे आणि म्हणून तो पेंगत पेंगत डोळे मिटून बसलेला आहे. दोघे सारखेच आहेत का? जिथे झोप आहे तिथे तमोगुण आहे आणि जो ध्यानाला बसलेला आहे तिथे शुद्ध सत्वगुण आहे. आता सत्वगुण आणि तमोगुण दोन्ही सारखे आहेत का? मग आता कोण ध्यानाला बसले आणि कोण झोपलेलं आहे हे तुम्हाला मला सर्वसामान्यांना नाही कळणार. पण जो वर्म जाणणार आहे, जो ज्ञान स्वरूप आहे, जो सर्वांच्या अंतर्यामी असणारा ईश्वर स्वरूपच आहे, त्याला मात्र नक्की कळणार आहे. आणि म्हणून आपण म्हणतो संतांच्याकडे गेल्यानंतर प्रश्न विचारावाच लागत नाही, आधी उत्तर मिळून गेलेली असतात. कारण विश्व मनाशी त्यांचं मन तदाकार पावलेलं असतं. इतके व्यापक झालेले असतात, प्रत्येकाच्या अंतःकरणाचे व्यापार मन हे सूक्ष्म तत्व आणि इतके व्यापक झालेले असल्यामुळे त्या व्यापक तत्वाशी जेव्हा तादात्म्यता येते, तदाकारता येते, तेव्हा ते मर्म जाणतात की कोण आळशी तमोगुणामध्ये आहे आणि कोण सत्वगुणामध्ये ध्यानाला बसलेला आहे. दोघेही शरीराने कसे बसलेले आहेत तर शांतच बसलेले आहेत. असा हा आत्मा कसा आहे तर तो ज्ञान स्वरूप आहे, अनुभव स्वरूप आहे. आणि असा हा आत्मा कधी विषय होऊ शकत नाही. सिद्धांत मांडले बरं का, परमार्थातले काही सिद्धांत आपल्याला माहितीच पाहिजे. आत्मा हा विषय होऊ शकत नाही. आता जर विषय होऊ शकत नाही तर मला तो अनुभवाला येणार आहे का? मग तो अनुभवाला येणार नाही. मग तो अनुभव कसा असेल तर तो स्वसंवेद्य आहे. म्हणून जय जय आत्मरूपा आत्मस्वरूप, ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या. स्वतःलाच ते कळेल, माझ्याशिवाय इतराला कुणाला ते कळणार नाही. आणि तेच काय तर आत्मस्वरूप आहे. म्हणून आत्मा हा अनुभवाचा विषय कधी नाही की तो मला दिसेल, मला काहीतरी अनुभवाला येईल, मला कानाने ऐकायला येईल, मला काही गंध येईल. आता मोटिवेशन म्हणून असा एखादा काहीतरी अनाहत चक्र ज्या वेळेला कार्यान्वित होईल तेव्हा असा एखादा लौकिकातला अनुभव इंद्रियांच्या माध्यमातून विषय नसताना सुद्धा विषयाची अनुभूती येऊ शकते. अनाहत चक्रापर्यंत जर साधकाचा प्रवास झाला असेल तर कोणत्याही मार्गाने, तो भक्ती मार्गाचा असो, ज्ञान मार्गाचा असो, योग मार्गाचा असो, कोणत्याही मार्गाचा असो. पण हे अस्सल अनुभव नाही, हे सगळे मोटिवेशन आहेत. ज्या मार्गामधले ज्याला म्हणतात आपण की पथदर्शक असणार हे दगड आहेत आणि असे संतांनी सांगून ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला बघायचंच नाही, थांबायचंच नाहीये, त्यामुळे तो आपला आजचा विषयच नाही. पण तरी सुद्धा आत्मा जो आहे तो कसा आहे तो विषय होऊ शकत नाही. आणि आता इथे लक्षात येईल की ज्या वेळेला ध्यानाला बसतो तेव्हा विचाररहित अवस्था येते आणि विचाररहित अवस्थेमध्ये अतिशय साधकाला किंवा त्या भक्ताला बरं वाटतं. असं वाटतं आता आपण पोचलोच, जे काही आपल्या हाती यायचं ते आलेलंच आहे. पण या ठिकाणी समर्थ काय किंवा संत आपल्याला जागृत करतात आणि ते म्हणतात विचाररहित अवस्थेत विचार नाहीत. हे कळलं याचा अर्थ काहीही नाही,
काही नाही म्हणजे शून्य आहे, पण काही नाही हे ज्याला कळलेलं आहे याचाच अर्थ काही नाही म्हणजे शून्य आहे. या शून्याचं प्रकाशन करणारी आत्मवृत्ती, सूक्ष्मवृत्ती जागृत आहे, म्हणून ती शून्याचंही प्रकाशन करते. विचार काहीही नाहीत याचंही प्रकाशन करते. हीच ज्ञानवृत्ती जी आहे ती ज्ञानाचंही प्रकाशन करते. कारण अरे आज मला विषय किती छान कळला असं आपण म्हणू, किंवा कोणीतरी म्हणे आज काय बाई बोलली, आम्हाला काहीच कळलं नाही, आज मला काहीही कळलं नाही. आता मला कळलं नाही याचा अर्थ माझ्या अविद्येचं, माझ्या अज्ञानाचं प्रकाशन कुणी केलं? आत्म्यानेच केलं. आणि मला विषय समजला हेही ज्याला कळलं ते असणारं जे ज्ञान आहे तो आत्मज्ञान स्वरूपच आहे. म्हणून ज्ञान असू दे अज्ञान असू दे दोन्हीचं प्रकाशन कशावरती आहे तर ते आत्म्यावरतीच, आत्मस्वरूपावरतीच आहे. आणि म्हणून प्रकाशन करणारा केवळ कोण आहे तर या देहाच्या मध्ये असणारा केवळ आत्मा जो आहे तो प्रकाशन करणारा आहे. याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. अर्थात हे जाणायचं असेल तर वेदांत शास्त्रासाठी अत्यंतिक सूक्ष्म अशी बुद्धी असावी लागते. फार छान ठिकाणी त्या ठिकाणी दिले की व्यवहारामध्ये डॉक्टर आहेत, CA आहेत, इंजिनियर आहेत, यासाठी पुष्कळ सूक्ष्म बुद्धी लागते, कारण खूप अभ्यास करावा लागतो. पण तरी सुद्धा लक्षात असं येतं की वेदांत शास्त्र समजवण्यासाठी ही सूक्ष्म बुद्धी जी आहे ह्याला स्थूलच म्हटलेलं आहे. कारण ह्या सगळ्या कशा आहेत तर ज्याला आपण म्हणतो पराविद्या आणि अपराविद्या, ह्या कोणत्या विद्या आहेत? सगळ्या या सगळ्या लौकिकातल्या असणाऱ्या विद्या आहेत. ज्याच्या कितीतरी पटीने सूक्ष्म बुद्धी जी आहे ती कशासाठी लागते तर ते वेदांतासाठी लागते. आचार्य विनोबांचे सुंदर वाक्य आणि त्याला दुजारा कायम मंदातही देतात बरं का. आपल्या परमपूज्य मंदाताई आणि आचार्य नेहमी म्हणतात की वेदांत जर जाणून घ्यायचा असेल तर ज्याला गणित उत्तम समजू शकतं, कारण गणित सारखा विषय, गणितासारखा विषय सर्वसामान्यांना तो उमजत नाही. जो गणितज्ञ आहे, गणितातले बारकावे ज्याला कळतात, तर्क ज्याचा उत्तम आहे, ज्याला ताळा उत्तम कळतो. गणितामध्ये बघा तर्कापेक्षा ताळ्याला फार महत्व आहे. माझं उत्तर बरोबर आहे की नाही हे ज्याला बरोबर कळतं, याचा अर्थ तपासून बघणं. ही जी ताळ्याची बुद्धी आहे गणितज्ञाची ती ज्याच्यापाशी असेल, कारण इथे गणितामध्ये स्वतःचा ताळा स्वतःला बघायचा आहे आणि इथे पाहावे आपण असे आपण या नवज्ञान समर्थ सांगतात म्हणजे मीच मला बघायचंय ना, माझ्या गुणदोषांचं अवलोकन मीच करायचं आहे. म्हणून ज्याच्यापाशी गणितज्ञ अशी असणारी जी बुद्धी आहे त्याला जो वेदांत आहे, त्याला वेदांत शास्त्राभ्यास जो आहे, श्री गुरूंचा बोध जो आहे, त्यांनी केलेलं मार्गदर्शन जे आहे, प्रत्यक्ष साधना जी आहे ती अशा सूक्ष्म बुद्धी असणाऱ्या साधकाला समजते. अन्यथा ती बुद्धी सूक्ष्म करण्यासाठी मग संत खूप सुंदर साधनं देतात. ते नामसाधनासारखे आपल्याला वाटतं नामसाधना काय मोठी श्रेष्ठ आहे, पण असं नाही. कारण 10 इंद्रियांमध्ये जी अशी बहिरंगामध्ये आपली विखुरलेली वृत्ती आहे ती वृत्ती एका नामाच्या साह्याने आवरायची आणि एका नामामध्ये जेव्हा आपण ती रंगवली जाते किंवा एका नामामध्ये ती वृत्ती येते तेव्हा हळूहळू ती बुद्धी सूक्ष्म होते. म्हणून नामसाधना ही सूक्ष्म बुद्धी, मुळात विकार सूक्ष्म आहे, सूक्ष्म विकार नाहीसा करण्यासाठी सूक्ष्म साधन म्हणजे नामच आहे. म्हणून नामसाधना आपण जेव्हा बघतो ती इतकी शास्त्रशुद्ध साधना आहे. आपला अर्थात तो आता विषय नाही, पण बुद्धी सूक्ष्म करण्यासाठी संत आपल्याला सांगतात की पुन्हा पुन्हा काय करा, तेच नाम घ्या. एकच नाम पुन्हा 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 घेतलं, वृत्ती जर एकाकार झाली तर एकाकार झालेली वृत्ती हळूहळू सूक्ष्म होते आणि ती सूक्ष्म झाली की मग ती काय करू शकते तर ती सूक्ष्म तत्वाला गवसणी घालू शकते. मग आता जेव्हा असा शिष्य प्रत्यक्ष साधना करायला लागतो तेव्हा तो अपरोक्षानुभूतीमध्ये हळूहळू येतो आणि मग त्याला लक्षात येतं की सर्व या ठिकाणी ब्रह्मच आहे, ब्रह्माच्या खेरीज इथे काहीच सत्य नाही, जे काही आहे ते ब्रह्मस्वरूपच आहे. आणि हाच जेव्हा त्याला खरा अनुभव येतो तेव्हा त्याला काय म्हटलेलं आहे तर आत्मप्रचिती. आणि मग अहम ब्रह्मास्मी उद्घोष घोष वाक्य त्याच्या मुखातून बाहेर पडतं. मग याच्यासाठी तो कोणत्या कोणत्या टप्प्यांनी जातो किंवा कोणत्या टप्प्यांनी त्यांनी जायचं आहे. मग शास्त्रशुद्ध टप्पे पुन्हा त्या ठिकाणी दिले. पहिल्यांदा शास्त्रशुद्ध श्रवण करायचंय. वेदांताला अनुकूल असणारा जे सिद्धांत आहे ते अंतःकरणामध्ये रुजवून घेणं त्याला श्रवण म्हटलेलं आहे.
मग त्यानंतर मग काय येतं श्रवणानंतर मनन आहे, जे श्रवण केलेलं आहे त्याचं मनन केलंय. मग त्यानंतर त्याचंच काय निदिध्यासन आहे, आणि मग निदिध्यासनाचा परिणाम म्हणजे साक्षात्कार, आणि साक्षात्कार म्हणजे साक्षात काही न दिसणे असं नाही, तर वृत्ती साक्षात, अंतःकरण वृत्ती साक्षात काय होणे, नामाकार तरी होणे किंवा ब्रह्माकार तरी होणे. ब्रह्मचिंतनाने ब्रह्माकार होणे, नाम साधनेने किंवा नामचिंतनाने, नामाच्या साह्याने नामीशी एकरूप झाल्यामुळे ती वृत्ती कशी होते, नामीकार म्हणजेच ब्रह्माकार होऊनच जाते. पण माझी वृत्ती ब्रह्माकार झालेली आहे असं त्या जीवाला कधीही कळत नाही, कारण ती भिन्नत्वाने शिल्लकच नाही, आणि तिथे कळत न कळत त्याला अद्वैताची अनुभूती येऊनच जाते. पण मला अनुभूती आली आहे असं सांगायला तो शिल्लकच नसतो. किती शास्त्र सुंदर सांगतं बघा. आणखीन काय सांगायचं, किती त्या सद्गुरूंनी दयाळूपणाने आपल्याला हे सगळ्या गोष्टी बारकाव्यासारखं सांगाव्यात, आणि आपण मात्र त्या ऐकतो आणि पुन्हा पुन्हा विसरून जातो. पण पुन्हा हे सगळं शास्त्र समजून घ्या आणि त्याप्रमाणे साधना करा असं या ठिकाणी सांगितलंय. आणि याच्यासाठी आता पुन्हा या क्रमाने जायचं असेल तर पुन्हा काही साधना करताना काही प्रतिबंध आहेत, काही चिंतन आपल्याला करावं लागेल. कारण वृत्ती ते आत्माकार सतत राहत नाही, ब्रह्माकार राहत नाही. मग ती जाते ना जगामध्ये कुठेतरी, मध्येच एखादा मित्र तरी आठवतो, मध्येच एखादी नोकरीची जागा तरी आठवते, मध्येच प्रपंच तरी आठवतो, मध्येच आपलीच पोरं आठवतात, मध्येच आपले आजी आजोबा आठवतात, मध्येच आपले आई वडील आठवतात, मध्येच आपले शत्रूही आठवतात. म्हणजे वृत्ती कुठे गेली, जगतामध्ये गेली. आता जगतामध्ये वृत्ती गेली की ते लगेच सांगतात चिंतन सुरू करा. कारण दिसणारं जग म्हणजे काय आहे, हे अध्यस्त आहे. दिसणारा जग हे रज्जूवरती जसा सर्प दिसतो तो भ्रामक आहे, तो सत्य नाही. अगदी त्याचप्रमाणे ज्या जगामध्ये वृत्ती गेलेली आहे ते जगत कसं आहे, ते माया, जिला स्वतःला काय नाही तर अस्तित्वच नाही, ज्या जगाला अस्तित्व रहित असणारं अभावरूप असं असणारं हे जग आहे. आणि त्या ठिकाणी जर वृत्ती गेली असेल तर ती कशी आहे, ती अध्यस्तच आहे. आणि या अध्यस्ताचं अधिष्ठान ब्रह्मतत्व आहे. एवढं जरी चिंतन केलं तरी वृत्ती जरी बाहेर गेली तरी त्याच वृत्तीने परत आपण आपल्या वृत्तीला कुठे आणलं, परत ब्रह्मचिंतनावरती आणलं. अशी अखंड ब्रह्मचिंतनाची साधना करायसाठी जे मार्गदर्शन आहे ते नेमकं सद्गुरू करतात. मग हे शास्त्राचं चिंतन कशासाठी, या ब्रह्मचिंतनासाठी हे सगळं आहे. हे सिद्धांत पाठ करायचे नाहीत, हे समजून घ्यायचे आणि ते वापरायचे. पण ध्यानाला बसल्यानंतर गेलं बाबा मन माझं कुठेतरी प्रपंचामध्ये गेलं. मग आता ज्या प्रपंचामध्ये गेलो, समर्थांचं वचन आठवावं, प्रपंच मुळीच नासका, विवेके करावा नेटका, नेटका करिता पिका होत जातो. मग तो प्रपंच कसा आहे, तो खराच नाहीये. प्रपंचातली लोक कशी आहेत, तर ती कशी आहेत, सगळे प्रपंचाचे माझ्या आजूबाजूचे कसे आहेत, तर ते अध्यस्त आहेत. मग ते जर अध्यस्त असतील तर ते भासमान आहेत. बस चिंतनाने पुन्हा कुठं गेला, ब्रह्मापर्यंत जाणं आहे. मग अशा या चिंतनाने सद्गुरू आपल्याला ब्रह्मापर्यंत घेऊन जातात. आणि असं चिंतन करता करता आता त्या भक्ताला, साधकाला लक्षात यायला लागतं की ज्याचं मी चिंतन करतोय ते ब्रह्मतत्व कसं आहे, ते किती सूक्ष्म आहे, त्याला आकार नाही आहे, तेच मूळ आहे, ते विश्वाचं मूळ आहे. मग आता जिथे दृष्टी जाईल ना तिथे त्याच्या लक्षात येतं की या प्रत्येक गोष्टीचं मूळ जे आहे ते न दिसणारं आहे, आणि जे न दिसणारं तत्व आहे ना तेच त्याचं काय आहे, तर ते मूळ आहे. मग तिथे सुंदर दृष्टांतच दिलाय बघा. एखादा मोठा प्रचंड वृक्ष दिसतो, मग ते वृक्षाचं खोड दिसतं, फळं दिसतात, पानं दिसतात, फुलं दिसतात, सगळं दिसतं, पण त्याचं बीज दिसत नाही किंवा मूळही दिसत नाही. न दिसणारं मूळ हेच त्या वृक्षाचं काय आहे, तर ते खरं तर काय आहे, त्याचा आधार आहे, तो त्याचा मूळ आधार आहे, ते मूळ तत्व आहे. पण ते मूळ तत्व आपल्याला कधीच दिसत नाही, पण आहे आपण तर्काने जाणू शकतो. तसंच तर्काने हळूहळू सद्गुरू सांगतात की आता शास्त्रशुद्ध हा विचार समजून घ्या, आणि तर्काच्याच साह्याने न दिसणारं मूळ तत्व ब्रह्मतत्व जे आहे ते विश्वाचं काय आहे, तर ते मूळ आहे. आणि त्याचाच तेच काय आहे, तर त्या ब्रह्माचा अंश मी नाही, पण त्याच ब्रह्माने तेच कसं आहे, ते ईश्वर स्वरूप आहे, आणि ते सच्चिदानंद स्वरूप असं असणारं ते काय आहे, तर ते मी आहे.
आणि हे आपण आपल्या बुद्धीने चालवत नाही. आपल्या बुद्धीने इथे साधनाच करता येत नाही. मला पाहिजे तशी साधना नाही आपल्याला करता येणार. मला असं वाटते म्हणून मी असं चिंतन नाही. गमतीने काका म्हणतात की साधक असू दे, भक्त असू दे, स्वतःच्या बुद्धीच्या गाढवावरती शब्द वापरतात बरं का. त्यांना वापरायचा अधिकार आहे, तो मला नाहीये, मी सांगते. पण तरी ते म्हणतात स्वतःच्या बुद्धीच्या गाढवावरती स्वार होऊन जर आपण अनुभव घ्यायला गेलो किंवा काही सांगायला गेलो तर असं काही करू नये. म्हणून कोणाचे आधार घ्यावेत? आधार संतांचे घ्यावेत, आधार शास्त्राचे घ्यावेत, आधार सद्गुरूंचे घ्यावेत. म्हणून साधना त्यांनी सांगितले तशी करावी. त्यांनी सांगितले तेच करावं. स्वतःच्या बुद्धीने नाही करायची त्यांनी जे सांगितले. कारण अध्यात्माचा हा जो सूक्ष्म प्रांत आहे, जर आपण सद्गुरूंच्या चरणी गेलो असू तर आता सगळं जे काय भलं बुरं आपल्या आयुष्याचं होणं ते त्यांच्या स्वाधीन आहे ना. त्यांना विचारावं, त्यांनी सांगितल्यानुसार आपण काय करावं तर साधना करावं असं सांगितलेलं आहे. मग छान तिथे आणखीन एक मुद्दा दिलाय की बरेच वेळेला असं होतं, आज आपण म्हणतो की काय आम्ही कशाला गुरूंच्या चरणी राहणार, असे कुठू आहे. आजकाल तर काय बाहेर गेल्यानंतर बजबजपुरी आहे, अनेक गुरूंचं पीक आलेलं आहे, तेव्हा आम्ही जायचं का नाही. त्याच्यापेक्षा आपले ग्रंथ हेच गुरु बरे, ग्रंथ हेच गुरु बरं असं जेव्हा आपल्याला वाटतं तेव्हा कुठेतरी गुरुतत्व जे आहे ते आपण नाकारतो. कारण गुरु जे आहेत, संत जे आहेत ते आपल्यासारखेच सगुण साकार आहेत आणि आपल्यासारख्या सगुण साकाराला ईश्वर म्हणणं, आपला अहंकार इथे त्यांच्या चरणी आपल्याला लीन होऊ देत नाही. आपण मान्यच करत नाही कारण ते दिसायला आपल्यासारखेच दिसतात ना. पण शास्त्राने सुंदर सांगितलंय की जसं जमिनीमध्ये तण उगवतात म्हणून आपण पेरणं सोडलेलं नाही, विमानाचे आणि रेल्वेचे अपघात होतात म्हणून आम्ही प्रवासही सोडलेला नाही. मग केवळ परमार्थामध्ये काही कोणीतरी चुकीचं असेल, एखादे कोणीतरी वाईट माणूस असेल म्हणून आम्ही पूर्ण गुरुपरंपरा सोडवायची का. जे समर्थ स्वतः गुरुपरंपरा मानणारे आहेत, सगळ्या संतांनी गुरुपरंपरा मानलेली आहे. कोणताही संप्रदाय घ्या, नाथ संप्रदाय घ्या, गुरु दत्ताचा संप्रदाय घ्या, राम संप्रदाय घ्या, वारकरी संप्रदाय आहे, गुरूंची महती सगळ्यांनी गायलेली आहे की नाही. गणपत्य संप्रदाय असू दे, शाक्त संप्रदाय असू दे, कोणताही संप्रदाय असू दे, सद्गुरूंशिवाय शुद्ध ज्ञान नाहीच आहे. मग जर गुरुपरंपरा शास्त्राला मान्य आहे तर मग आपण ती मान्य केली पाहिजे आणि त्यानुसार आपली जी आहे ते जीवनाची घडी बसवली पाहिजे असं सांगितलेलं आहे. आणि मग त्यांनी म्हटले की जर असे सद्गुरू कसे आहेत तर ते जीवनमुक्त आहेत, ते स्वतंत्र आहेत. आपण आहोत का? आपला सगळा आनंद जो आहे तो दुसऱ्यांवरती अवलंबून आहे. आपण स्वतंत्र नाहीच. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण दुसऱ्यांवरती अवलंबून आहोत. साध्या अन्नावरती सुद्धा आपण स्वतंत्र नाही. तो आपल्याला वाटतं की आमच्याकडे बुद्धीचं काय काम आहे, माणसाची बुद्धी इतकी सूक्ष्म विलक्षण आहे की माणसाने आपल्या बुद्धीचा खूप विकास करून घेतला असं आपल्याला वाटतं. पण खरंच बघा, आपण आजारी पडलो तर आपल्याला डॉक्टरांकडे जावं लागतं. आपलं अन्न कच्चं आणतो, आपल्याला शिजवावं लागतं. पण जरा निसर्गाच्या ईश्वरसृष्टीकडे बघा, झाडं आपलं अन्न स्वतः तयार करतात. कुत्री, मांजरी त्यांना बरं नसतं तर डॉक्टरांकडे जावं लागत नाही. ते निसर्गामध्ये त्यांची औषधं आहेत, त्यांचं त्यांना समजतं आणि स्वतःची औषधं शोधून काढतात आणि ते बरे होतात. स्वतंत्र कोण आहे? आम्ही स्वतःला स्वतंत्र म्हणून घेतो. स्वतंत्र आहोत की परतंत्र आहोत? संत जे आहेत, सद्गुरू जे आहेत ते कोणत्या बाबतीत स्वतंत्र आहेत? ते या बाबतीत तर स्वतंत्र आहेतच आहेत, पण स्वानंदाच्या बाबतीत ते स्वतंत्र आहेत. आपण लौकिकामध्ये ज्याची जिथे तिथे पारायला, काका परमपूज्य काका नेहमी म्हणतात की जर मी भाड्याच्या घरात राहत असेल तर मी स्वतःच्या घरात राहायला जातो. मी रेल्वेने प्रवास करत असेल तर मी टू व्हीलर घेतो, टू व्हीलरने जात असेल तर मी गाडी घेतो. याचा अर्थ मी स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करतो, पण माझा आनंद कायम दुसऱ्यांवरती अवलंबून आहे. आनंदासाठी मी स्वानंद जो आहे, मी माझ्यावरतीचा आनंदाचा स्रोत माझ्या अंतःकरणामध्ये आहे, त्याच अंतःकरणाच्या आनंदाच्या स्रोतापर्यंत मी जात नाही. कारण आनंद आतच आहे. आनंद आत आहे, समाधान आत आहे, तृप्ती आत आहे, निर्भयता आत आहे आणि हे सगळं आपण बाहेर उठवतो. मग आनंदाच्या स्रोतासाठी आपल्याला आत उतरायचंय. हे आत न जाता आपण हे सगळं बाहेर उडकत राहतो. आणि मग तिथे आत कसं जायचं हे आपल्याला ते नक्की सांगतायत. आणि जो स्वानंदाच्या बाबतीत स्वतंत्र आहे
ते कोण आहेत तर ते संत आणि जीवनमुक्त आहेत. मग आता जीवनमुक्त दशा म्हणजे काय? आता त्यांना काही वेगळं काही ज्ञान झालं म्हणजे दोनाच्या ऐवजी 4 हात येतात का? आपण देवांच्या मूर्तींना बघतो, दोनाच्या ऐवजी 4 हात दिलेले आहेत. हे कोणी दिलेले आहेत? हे आपल्यासाठी शास्त्रांनी केलेली ती सोय आहे. पूर्णच आपण आता बघितलं, अध्यात्मशास्त्र म्हणजे काय? वैज्ञानिक त्रिकालाबाधिक सत्य जेव्हा प्रतिकात्मक स्वरूपातून मांडलं जातं तेव्हा त्याला अध्यात्मशास्त्र म्हणतात. एकदा ही व्याख्या आपल्या समोर डोळ्यात आली की मग लक्षात येईल की आपल्याला हळूहळू विषय समजायला लागतो. आणि मग असं आहे, जेव्हा जीवनमुक्त आहे, या जीवनमुक्त दशेमध्ये आता दर्शन वेगळं आहे. आणि मग अवस्था कशी आहे? खूप सुंदर नेहमी काका उदाहरण देतात, तुकोबारायांचंच उदाहरण देतात. ते म्हणतात जीवनमुक्त दिशा कशी असेल तर तुकोबारांचा अभंग आहे म्हणे की तुका म्हणे खावे प्यावे जमा खर्च तुझ्या नावे. पहिल्यांदा जेव्हा आपण अभंग ऐकतो, तुकोबारांचे वचन ऐकतो, तेव्हा सहज मनात येतं म्हणे की देहूला तुकोबाराया कुठे होते, छोटस एखाद्या टपरीसारखं हॉटेल असेल, तिथे सकाळ संध्याकाळ जाऊन काय खात असतील तर मिसळ किंवा वडा भजी खात असतील आणि महिन्याला येऊन पांडुरंग त्यांचं बिल देऊन जात असेल, असं मनात येतं. तसं नाहीये. तुका म्हणे खावे प्यावे याचा अर्थ तुकोबाराय पांडुरंगाला म्हणतायत, अरे पांडुरंगा, पांडुरंग पांडुरंग असं तुझं नाम घेत घेत मी असा पांडुरंग स्वरूप झालो. आणि म्हणून मी आता जे जे काही कर्म करतोय, मी जे जे काही खातोय, खावे प्यावे याचा अर्थ खाण्याची, पिण्याची, झोपण्याची, काम करण्याची जी जी क्रिया काही करतोय ती, त्याचा जमा खर्च याचा अर्थ माझ्या प्रत्येक कर्माचा लेप, मग तो पापाचा पापकर्म असेल किंवा पुण्यकर्म असेल, मुळामध्ये तुझ्या स्मरणामध्ये केलेलं आहे त्यामुळे पापही लागणार नाही आणि पुण्यही लागणार नाही. पण समजा असेलच, काही संचित असेलच तर ते काय आहे? जमा खर्च तुझ्या नावे. त्यामुळे माझ्या पापाचाही लेप तुलाच आहे, माझ्या पुण्याचाही लेप तुला आहे. माझ्या जीवनाच्या पाप पुण्याचा लेखा जोखा सगळा कोणाला आहे तर तुला समर्पित आहे. तो जमा खर्चच मी तुला देऊन टाकलेला आहे. काय विचारांची झेप आहे लक्षात येईल. कोणत्या शाळेत शिकायला गेले होते तुकोबाराय असं वचन लिहू शकतात की माझं केलेलं कर्म असं मी ईश्वराला समर्पित करतो की आता ज्याचा लेप मला लागणारच नाही. आणि अशा स्थितीमध्ये, जीवनमुक्त स्थितीमध्ये, ते जे जीवनमुक्त संत आहेत, जे कोणी काय साधू आहेत, महंत आहेत, सद्गुरू आहेत, ते जेव्हा ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते याचा अनुभव ते परिपूर्ण जाणतात. परिपूर्ण जाणणारे तेच ते अनुभूती घेऊ शकतात की मीच नित्य आहे, मीच सिद्ध आहे. याचा अर्थ माझं जीव आणि शिव यांचं ऐक्य सिद्धीला पोचलेलं आहे. ब्रह्म जसं नित्य आहे तसा मीही नित्य आहे. माझ्या जीव शिवाचं सिद्धत्व जे आहे ते कसं आहे तर ते सिद्ध झालेलं आहे. आणि ब्रह्म जसं अनादि आहे, सनातन तत्व आहे, तसाच मीही कसा आहे तर मीही अनादीच आहे. आणि म्हणून मी नित्य, मी सिद्ध, मी अनादि, मीच अनंत, अनंत मीच आहे. आणि पूर्णत्वाची अवघी मीच परिपूर्ण आहे, माझ्याशिवाय दुसरं काही नाही. मी ब्रह्मची ब्रह्म निरवधी एकमेव. बस आता त्या जीवन मुक्ताची अनुभूती आहे की मी ब्रह्मची ब्रह्म निरवधी, की कोणताही काही आकार नाही, काही नाही, अत्यंत निरपेक्ष असं असणारं, निराकार असं असणारं तत्व जे आहे की जे सच्चिदानंद स्वरूप असं असणार आहे, ते सत्य आहे, तेच ज्ञान स्वरूप आहे आणि तेच भाव रूपाने किंवा अभाव रूपाने असू दे पण आनंद स्वरूप आहे असं असणारं तेच काय आहे तर ते एकमेव अद्वितीय सजातीय विजातीय भेदरहित असं असणारं तत्व कोणतं आहे तर ते मी आहे. हा अनुभव ज्यांना आहे त्यांनाच काय म्हणतात तर त्यांना जीवनमुक्त म्हणतात. आणि मग अशा या जीवनमुक्तांना काय आहे, मग संचित जे गाठोडं घेऊन आलेले आहेत ते गाठोडं त्यांचं नाही, म्हणून संचित प्रारब्ध भोगायचं जे आहे तेही त्यांच्यासाठी, आणि क्रियमाण हे तिन्ही काय आहे तर अशा या जीवनमुक्ताच्या तिन्हीच्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की संचित प्रारब्ध क्रियमाण अवघा झाला नारायण.
सगळं त्यांचं नारायण स्वरूपच, विष्णू स्वरूपच, परमात्मा स्वरूपच, विठ्ठल स्वरूपच होऊन जातं. रामभक्त असेल तर रामरूप होऊन जातं. ज्याची आपण उपासना करतोय त्याला ते सगळं समर्पित आहे. मी रामभक्त असेल तर रामाला लावून घ्यायचं, कृष्ण भक्त असेल तर कृष्णाला लावून घ्यायचं, तेवढं आपण करायचं. मग अशा या जीवनमुक्त दशेमध्ये तहान भूक आहे की नाही ती असणार आहे. कारण जोपर्यंत देह प्रारब्धापर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत तहान आहे, भूक आहे. बघा, एक सुंदर दृष्टांत काका किंवा एक उदाहरण देतात. ते असं म्हणतात, माऊली ज्या आहेत त्या माऊली परिपूर्ण ज्ञानी आहेत, ब्रह्मानुभव परिपूर्ण आहे, आत्मानुभव आहे. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओळीत सांगणारी माऊली आहे, त्यामुळे माऊलींना तो अनुभव आहे नक्की. पण आत्मानुभव झाल्यानंतर जर भूक लागली तर माऊली काय खातील? त्यावेळेला चूल होती, मग चुलीतली लाकडं खातील की तवा खातील की तव्यावरची गरम भाकरी खातील? याचा अर्थ आपल्या ज्या काही चुकीच्या कल्पना आहेत संतांच्या बाबतीत, जीवनमुक्तांच्या बाबतीत, की त्यांनी काहीतरी विचित्र वागलं पाहिजे, त्यांनी काही आपल्यासारखं करता कामा नये, असं काही नाही. त्यांची क्रिया जी आहे ती अत्यंत सर्वसामान्य आहे. आणि म्हणून ती कशी आहे? अलौकिक न व्हावे जगाप्रती. जगामध्ये कुठेही अलौकिक न होणारे असे असणारे आपल्यासारखाच व्यवहार ते करतात. आणि म्हणून तहान आहे, भूक आहे, फक्त काय आहे तर ब्रह्मभावामध्ये ते राहणार आहेत. त्यांना कोणताही भ्रम नाही. मग त्यांच्यासमोर पशु येऊ देत, सर्प येऊ देत, प्राणी येऊ देत, सिंह येऊ दे, वाघ येऊ दे, बघतो ना आपण संतांच्या चरित्रामध्ये समदृष्टी आहे. आणि नुसती समदृष्टी नाही तर ब्रह्मदृष्टी आहे. आणि ब्रह्मदृष्टी असल्यामुळे त्या संतांना कोणतेही पशु ना त्यांच्यापासून भय नाही आणि पशूंना संतांपासूनही भय नाही. कारण त्यांच्याहीकडे पशूंच्या ठिकाणी असणारं ज्ञान आहेच की त्याही जीवाला कळतच आहे की ह्या जीवापासून मला कोणतीही भीती नाही. आणि संतांना तर समजतच आहे, कारण ते चैतन्य स्वरूपच आहे, ज्ञान स्वरूपच आहे. ते त्या ठिकाणचं चैतन्यच बघतायत. दोन चैतन्य जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यामध्ये काय आहे तर ती सहज एकमेकांमध्ये, जसं म्हटलं जातं की शुद्ध पाणी शुद्ध पाण्यामध्ये बेमालूमपणे मिसळलं जातं, तशी आत्मानुभूती ब्रह्मानुभूती असणारे जे संत आहेत त्यांना तिथे भेददृष्टीच नाही, अद्वैताची दृष्टीच नाहीये. आणि असे ते कसे आहेत तर ते ब्रह्मभावामध्ये राहणार आहेत, जिथे अहंता नाही, ममता नाही, या दोन्ही त्या ठिकाणी नाहीत. आणि मग अशा ह्या जीवनमुक्ताने फार सुंदर वर्णन केले की किती कोट्यावधी त्यांनी केलेली कर्म असतील तर त्या आत्मज्ञानाने त्यांचं कर्म जी आहेत ती केलेली कर्म, त्याची कर्मफळं सगळी काय होतात तर ती भस्मीभूत होऊन जातात. याचाच अर्थ संचित जे आहे ते संचितच त्यांचं काय होतं तर ब्रह्मभूत होऊन जातं. आता संचित ब्रह्मभूत होऊन जातं. क्रियमाण कर्म दिलेलं आहे, त्या क्रियमाणाच्या साह्याने आता पुढे काही वासनाच नाहीये, त्यामुळे काही पुढे क्रियमाण काही नाही. प्रारब्ध साक्षीपणे भोगतात आणि साक्षीपणे बघून देहाबरोबर तेही नाहीसं होऊन जातं. क्रियमाणाच्या साह्याने इतकी साधना केली आहे आणि साधनेचा परिपाक म्हणून किंवा त्याचा प्रयोजन किंवा त्याचा परिणाम म्हणून काय आहे तर आत्मदशा ब्रह्मदशा प्राप्त झाली. आणि मग अशी ही जी काही अवस्था आहे, अशी ती अवस्था संतांची आहे. खूप छान परमपूज्य अक्का वेलणकर ज्या आपल्या पदाच्या प्रमुख होत्या, त्यांच्याकडे कोणी भेटायला जावं, कोणी भेटायला गेलं की त्यांच्याकडे त्यांना आनंदाने डोळ्यात पाणी यायचं. तर आपल्याला ते काही समजायचं नाही, कारण काय आहे ते कळायचं नाही. पण एखादा अधिकारी शिष्य जर त्यांच्याकडे कधी गेला तर त्यांनी विचारलं की अक्का तुम्ही इतक्या अंतरंगातून शांत आहात आणि कशाला डोळ्यात पाणी काढता असं? तर त्या म्हणायचे तुम्हाला काय कळणार माझ्या डोळ्यातून पाणी? मला जर कोणी भेटायला आलं ना तर मला खरंच असा आनंद होतो की माझा मुरलीधर मला भेटायला आला आणि मग आनंदाने माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात. याचा अर्थ माझा उपास्य दैवत सगुण रूपाने मला भेटायला येतं, येणारं प्रत्येक रूप हे माझ्या मुरलीधराचं आहे. हे जे दर्शन घडतं संतांना, यासाठी त्यांनी अंतःकरणाची काय मशागत आणि कशी साधना केली असेल. भक्तीच्या साह्याने असेल तर ती अन्वयाची दृष्टी आहे, ज्ञानाच्या साह्याने असेल तर ती व्यतिरेकाची असेल. साधना कोणतीही केली तरी अनुभव एकच आहे ना. मग अशी ही जी अंतःकरणाची स्थिती आहे, या स्थितीमध्ये जे आहे ते सगळ्या संतांना, मग कोणाला सगळं विश्व रामाकार दिसेल, कोणाला ईश्वराकार दिसेल किंवा कोणाला आणखीन काही दिसेल,
पण या सगळ्या स्थितीमध्ये संतांना मायेचं मिथ्यत्वही जाणलं जातं. आणि हे मायेचं मिथ्यत्व परिपूर्णपणे, ही माया जी आहे ही माईक आहे, हिच्यात रमायचं नाही हे कळतं. आणि एकदा ते कळलं की तोच काय म्हटलेला आहे, रोकडा मोक्ष आहे. गोंदवलेकर महाराजांनी सुंदर वाक्य बघा. ते असं म्हणतात, तुम्ही प्रपंच करता ह्याचं मला नाही वाईट वाटत, पण तुम्ही प्रपंचात रमता ह्याचं मला वाईट वाटतं. त्याचा अर्थ प्रपंच करायचाच आहे, तो सुटणार नाहीच आहे. सांगितलं शेवटपर्यंत अन्नाची गरजच आहे, पण त्यात रमणं रंगणं हे चुकीचं आहे. म्हणजे या प्रपंचाचे मर्यादा आणि मूल्य दोन्ही संतांनी जाणलेलं आहे. देहाची मर्यादा आणि मूल्य जाणलेलं आहे, आणि जाणून ते जे साधन करतायत. आणि यासाठी हे शास्त्र जे आहे आपल्याला साधना करताना सुद्धा प्रत्येक गोष्ट आपल्याला समजून करायला सांगितले. आणि म्हणून उपनिषदही म्हणतं, यदेव करोती, कसं कराल तर ते कसं जाणून केलं, जे जे जाणीव केलं जातं, विद्यया करोती, जाणूनपूर्वक करा, ते कसं आहे तर ते अत्यंत फलदायी असं आहे. म्हणून ज्ञात्वा करोती असं पुढे म्हटले की प्रत्येक कृती ही जाणून करा, असं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. अशा ह्या संतांची ही जी हा जो ब्रह्मभाव आहे, ही त्यांची जी अनुभूती आहे ती कशी आहे तर ते तर स्वतः ब्रह्मस्वरूपच झालेले आहे. आणि मग आपल्याला जर अनुभव आला तर तो अपरोक्षापर्यंत, अपरोक्षानुभूतीपर्यंत गेलं पाहिजे. आणि तो अनुभव एकदा येऊन जाता कामा नये, तर तो कसा असला पाहिजे, तो नित्य राहिला पाहिजे. म्हणून तो अखंड राहावा, यासाठी तो अपरिवर्तनीय आणि दृढ असला पाहिजे. यासाठी काय आहे तर साधनेचं सातत्य आहे. आणि असे हे साधनेचं सातत्य असणारे संत आहेत, हे जीवन मुक्त आहेत. ह्यांच्यामध्ये काही प्रकार आहेत का? शेवटी 2-3 प्रकार दिलेत बरं का, त्या ठिकाणी खूप सुंदर दिलेले की जीवनमुक्तांमध्ये संतांमध्ये सुद्धा काय आहेत तर 2 प्रकार दिलेले आहेत. त्यांनी असं म्हटलंय की एक दिलेले आहेत ते म्हणजे काय, नष्ट मानस आहे, आणि दुसरं म्हणजे बहुमानस आहे. किती सुंदर विचार आहेत बघा. नष्ट मानस याचा अर्थ नावावरनच कळतं की मानस म्हणजे मनाचे जे व्यापार आहेत, याचा अर्थ एकाच मनाचे व्यापारच सगळे निघून गेलेले आहेत. हे मन जे आहेत ना, ते मन आपल्याला आत्माकार राहू देत नाही. गोबरा एका ठिकाणी पांडुरंगाला विनंती करतात आणि म्हणतात की देवा ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. आणि ज्या वेळेला देहाचा विसर पाडलेला आहे, त्यावेळेला देहभान गेलेलं आहे. तेव्हा देहभान गेल्यानंतर मनाचं मन पण नाहीसं झालं, उन्मनी स्थिती प्राप्त झाली की बरेच वेळेला वर्तणूक जी आहे ना ती विपरीत होते. आणि विपरीत झाल्यानंतर त्या जीवालाही कळत नाही की आपण काय करतो काय नाही. पण जेव्हा पुन्हा देहभान येतं तेव्हा असे काय करतात तर बोध करतात. अनेक संत असे आहेत की नाही, आपण बघतो बघा, अनेकांची चरित्र शंकर महाराजांसारखे आहेत, गजानन महाराजांसारखे अवलियाच आहेत, भालचंद्र महाराजांसारखे, असे अनेक संत आहेत की जे कसे होते तर नष्ट मानस होऊन राहिलेले आहेत. मग नष्ट मानस जिथे मनाचं मन पण निघून गेल्यानंतर कृती कशी आहे त्यांनाही कळत नाही. पण जेव्हा भानावरती येतात तेव्हा मात्र व्यवस्थित शिष्यांना ते बोध करतात, अनुग्रह देतात, त्यांना शिकवतात, त्यांना सगळं व्यवहार आहे ते शिकवतात. पण काही काळामध्ये ते कुठे जातात तर ते वेगळ्या अवस्थेमध्ये असतात. हे नष्टमानस स्थिती आहे. दुसरं म्हटलंय की बहुमानस कसे आहेत, नाथांचं उदाहरण दिले. नाथांचं जेव्हा आपण जीवनचरित्र बघतो तेव्हा नाथांच्या आधीच्या जीवनामध्ये संपूर्णचा जो पूर्वजन्मीचा प्रवास आहे तो सगळा ज्ञान मार्गाचा, भक्ती मार्गाचा परिपूर्णपणे प्रवास झालेला आहे. आणि असा हा अत्यंत शुद्ध पावन जीव जो आहे तो पूर्वजन्मी अध्ययन करून सामान्यपणे इथे आलेले आणि परिपूर्ण तो बोध अंतरंगामध्ये जो आहे तर तो रुजलेला आहे. आणि असे नाथ प्रपंच करतायत, पण त्यांचा प्रपंचच परमार्थ स्वरूप आहे. प्रपंचाचं बंधन नाथांना नाही. आणि असा ज्ञान जो बोध करतायत त्या बोधामध्ये ब्रह्मभावामध्येच ते राहतायत. आणि असे जे आहेत याचा अर्थ परिपूर्ण ज्ञान आहे, पण ज्ञान असताना विवेक शक्ती जागृत आहे. विवेक शक्तीच्या जागृतीने राहून प्रपंचामध्येच राहिलेले आहेत, सर्वसामान्य होऊन राहिलेले आहेत आणि बोध करतायत. त्यांना काय म्हटलेले, बहुमानस. कारण ज्ञानाने मीच व्यापक आहे, मीच ब्रह्म आहे, यांचा व्यापकच अहम जो आहे तो इतका व्यापक होतो की व्यापक झालेला तो कसं आहे तर सर्वांना आपल्यामध्ये आकाशासारखं ते सामावून घेऊ शकतात.
असे जे संत आहेत त्यांना बहुमानस म्हटलेलं आहे. आणि इथपर्यंतचा प्रवास साधकाचा व्हावा यासाठी पुन्हा परमपूज्य काका एक दृष्टांत देतात, तो तुकोबारायांचाच देतात बरं का. तुकोबारायांच्या ओवीचा दृष्टांत देताना ते म्हणतात की साधकांनी इतकी साधना करावी आणि असा अनुभव घ्यावा की ज्या बुद्धीचं सामर्थ्य आपलं संपूर्ण विश्वाला गवसणी घालण्या इतकं आहे, त्या बुद्धीने आपण इतकं मर्यादित आणि शांत का व्हावं. संकोचनी काय झालासे लहान, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. असं पळीपळीने काय पाणी घेतोय. कधीतरी बुद्धीची क्षमता आहे की या विश्वामध्ये जे ब्रह्मतत्व विश्वव्यापक अंतर्बाह्य भरून राहिलेलं आहे तेच तत्व माझ्याही अंतरंगामध्ये आहे. आणि अशी या विश्वाचीच एक आपोषणी घे. याचा अर्थ विश्वाचा वृत्ती इतकी व्यापक कर की सर्वांना तुझ्यामध्ये सामावून घेता येईल. आणि मी व्यापक झालोय हेही तिथे राहणार नाही, पण ती अनुभूती असेल. इथपर्यंतचा प्रवास सामान्य जीवाचा झाला पाहिजे. मग यासाठी पुन्हा निष्काम कर्म आहे. निष्काम कर्माने चित्तशुद्धी आहे. निष्काम उपासना आहे. निष्काम उपासनेने चित्त शांती आहे. आणि मग श्री गुरूंचा बोध आहे. आणि त्याच बोधाने चित्ताचा चैतन्यात लय आहे. हा सगळा प्रवास अतिशय सुंदर आहे आणि तो सद्गुरूंच्या कृपेने होणार आहे. तो त्यांच्या चरणी गेल्यानेच होणार आहे. आणि मग आपल्याला काही अनुभव येऊ दे. मग सुखाची जरी अनुभूती आली तरी अनुकूल संवेदना इति सुखम, प्रतिकूल संवेदना इति दुःखम. हे सगळे अनुभव सुरुवातीला वेगळे वाटतात, पण नंतर फक्त त्यातली प्रतिकूलताही निघून जाते आणि अनुकूलताही निघून जाते. आपल्याला फक्त घटना म्हणून साक्षी रूपाने बघता येतं, जसे ते बघतात. आणि असं साक्षी रूपाने जीवन कृतार्थ करणं आणि कृतार्थाने मी देह नाही हे परिपूर्ण मलाच समजावून सांगणं. आणि या एकाच बोधाने मी देह नाही तर मी आत्मा आहे. ज्या क्षणी मला मी कळेल की मी आत्मा आहे, जर आत्मा जर नित्य असेल तर मीही आत्मस्वरूपाने नित्यच आहे. मग या ठिकाणी मृत्यूचं भय निघून गेलं. परिणाम काय आहे तर जी पंचमहाभूतं मी कुठून आणलेली आहेत, उधार आणलेली आहेत, तर ती जी मी उधार घेतलेली आहेत तीच उधार मला त्याला ज्यांनी मला दिलेली आहेत त्याला तशीच्या तशी देता आली पाहिजेत. ती तशीच्या तशी देणं याला रोकडा मोक्ष म्हटलेलं आहे. भागवतामध्ये रोकडा मोक्ष याला म्हटले बरं का. कबीरांचं एक सुंदर वचन आहे, ते सांगते आणि मी थांबून जाते. कबीर महाराज म्हणतात, जेव्हा मी जन्माला आलो तेव्हा सगळे रडत होते, मी रडत होतो आणि सगळे हसत होते. पण मी असं कार्य जीवाने केलं पाहिजे, जेव्हा जीव या विश्वातून जाईल त्यावेळेला सगळे रडले पाहिजेत आणि जाताना मी मात्र हसत गेलो पाहिजे, कारण मला नक्की अनुभूती आहे, मी जाणारच नाहीये. मग हीच अनुभूती त्यांच्या शब्दात सांगताना कबीर महाराज म्हणतात, झिनी रे झिनी चदरिया झिनी रे झिनी. या अभंगामध्ये ते म्हणतात की दास कबीरने ऐसी ओढी, ही चदरिया दास कबीराने अशी काही विणलेली आहे, ऐसी ओढी जू की तो दे दी. त्यांनी मला जशी दिली ना तशीच्या तशी मी त्याला परत देणार आहे, देतोय. इथपर्यंतची आपली मानसिक तयारी होण्यासाठी हा संपूर्ण अध्यात्माचा प्रवास आहे. आणि तो श्री गुरूंचा आता झालेलाच आहे. त्यांचा तो प्रवास, त्यांची ती साधना त्यांच्या कृपेने तुमच्या आमच्याकडूनही त्यांनी तशी करून घ्यावी. आपणही हळूहळू साधनेने, ते आपल्यासाठी खूप प्रयत्न करतायत, तर ते इतके आपल्यासाठी प्रयत्न करत असतील तर आपणही त्या प्रयत्नांना प्रतिसाद देऊन साधना करावी. आणि त्यांचा तो संकल्प, कारण त्यांचा संकल्प आहे आपल्याला मुक्त करण्याचा, त्यांच्या त्या संकल्पाला आपण प्रतिसाद देऊन त्यांचं काय करावं तर त्यांच्या चरणी लीन होऊन हे संपूर्ण त्यांच्या चरणी समर्पित करावं. ज्याला म्हटलेलं आहे की बस आता भिन्नपणाने न उरता तेरी ये बिना तेरे हवाले, बस सगळं समर्पित करून आपण आपलं जे आहे तर अस्तित्व म्हणजेच आपण आत्मनिवेदन करावं. असं आत्मनिवेदन समर्थाने तुमच्या आमच्याकडनं करून घ्यावं अशी प्रार्थना त्यांच्या चरणी करते. आणि सगळी केलेली सेवा श्री समर्थांच्या चरणी, प्रभू रामाच्या चरणी आणि श्री गुरूंच्या चरणी समर्पित करते आणि माझ्या वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. फारच सुंदर आजचं जे सत्र आहे संपूर्ण आहे असं वाटतं. विशेष करून आजकालही वेदनकरांचा जो अनुभव सांगितला पाहिजे फारच अप्रतिम. तो अनुभव
म्हणजे जीवनमुक्त ती जगाकडे बघण्याचा दृष्टी कशी असते हे ऐकताना अक्षरशः अंगावर शहारे आले, मन भरून आलं. आपण खूप भाग्यवान आहोत त्याचे जीवनमुक्त अधिकारी परमपूज्य डॉक्टर काका यांचा सहवास आपल्याला मिळतो आहे. याच वर्गाची ऑनलाईन सांगता आपण पुढच्या रविवारी करणार आहोत आणि प्रत्यक्ष 2 दिवसाचा वर्ग घेऊन आपण निवासी वर्गाच्या माध्यमातून सांगता करणार आहोत 22-23 जानेवारीला. आणि या 22-23च्या वर्गाला प्रत्यक्ष डॉक्टर त्यांची भेट होणार आहे. त्यांचं आशीर्वचन आपल्याला ऐकायला मिळणार आहे प्रत्यक्ष. तसंच पुढच्या रविवारी जो आपला ऑनलाईन वर्ग ती सांगता होईल ऑनलाईन पद्धतीने, त्याला सुद्धा परमपूज्य डॉक्टर यांचे आशीर्वचन आपल्याला उपलब्ध आहेत, होणार आहेत. फार सुंदर विवेचन आज अलकाताईंनी केलं. खरं तर या 2 दिवसाच्या सांगता वर्गाला सुद्धा अलकाताईंनी प्रत्यक्ष यावं असं खूप मला वाटत होतं, परंतु काही गोष्टी यायला आवडलं असतं, पण मी त्यावेळेला चित्रकूटला इलाज नाही, कथा आहे माझी, नंतर तारीख. मी नक्की आले असते, प्रश्नच नाही. हा पुन्हा केव्हा तरी. पण फारच सुंदर आजचं म्हणजे सत्र संपूच नाही असं वाटत. अजून एक अर्धा तास तरी वेळ वाढवायला पाहिजे होता असं वाटतं. पाहूयात या शेवटच्या प्रकरणावर अजून एखादं विशेष सत्र घेता येतं. आपण 16 तारखेला घेऊ. मी 16 तारखेला उपलब्ध आहे पूर्ण. 16 तारखेला मी पूर्ण उपलब्ध आहे. चालेल. 16 तारखेला थोडंसं आणखीन बोला तुम्ही. चालेल, काही हरकत नाही. आवडेल आम्हाला. एक अर्धा तास घेईन आधी आणि मग आपण समारोपाला जाऊ. चालेल, हरकत. कारण बराचसा भाग कव्हर करताना थोडा वेळ अजून द्यायला पाहिजे होता असं वाटतं मला. खूपच छान. आज आपण प्रश्नोत्तराचा वेळ देणार नाही आहोत. प्रश्नोत्तरासाठी आपला व्हॉट्सअपचा समूह ओपन केला जाईल इथून पुढे. आणि जे काही साधकांना मला वाटतं कोणाला आता प्रश्न राहिलेच नाहीये, पण तरी सुद्धा काही विचारायचं असेल, प्रश्न म्हणून नाही पण काही जिज्ञासा म्हणून विचारायचं असेल तर आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून अवश्य विचारू शकता. आपले आचार्य आपल्याला स्वतंत्र ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून त्याला उत्तर देतील. आज आपण इथेच थांबूया. पुढच्या रविवारी याच वेळेत आपला या परमार्थ विज्ञानच्या ऑनलाईन सांगता समारंभ होईल. इथेच थांबू आज. जय जय रघुवीर. जय जय सद्गुरु समर्थ रामदास. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. कोणी बोलतंय का? हा संदीप श्लोक घेतोय. हा घेऊ दे. हा आज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.